या मराठीच्या वर्णमालेचा अभ्यास करण्या अगोदर त्याची पार्श्वभूमी जी आहे त्या पार्श्वभूमीकडे आपण जाऊया. मराठी जो विषय आहे किंवा कुठलाही विषय असो, एक पुस्तक लिहिल्या जाते. त्या पुस्तकाला अनेक पानं असतात. त्या प्रत्येक पानांमध्ये परिच्छेद दिलेले असतात आणि हा जो परिच्छेद जो बनतो, जो तयार होतो, त्या परिच्छेदामध्ये अनेक वाक्य असतात. वाक्यांचा मिळून परिच्छेद जो आहे तो परिच्छेद बनत असतो. म्हणून आता आपण या ठिकाणी विचार करूया की वाक्य म्हणजे काय. विशिष्ट शब्दांचा समूह, अर्थपूर्ण समूह म्हणजे वाक्य आपल्याला म्हणता येईल. निरनिराळे शब्द आहेत, वेगवेगळे शब्द आहेत. एक शब्द असेल, दोन शब्द असतील, तीन असतील, म्हणजे 2, 3, 4, 5 शब्दांचा मिळून एक विशिष्ट प्रकारचा समूह जो आहे, ती रचना जी आहे ती रचना केली जाते आणि ती रचना अर्थपूर्ण असायला पाहिजे. अर्थपूर्ण असलेली शब्दांची मांडणी म्हणजे वाक्य. लक्षात येते का? वाक्य या शब्दाचा अर्थ काय झाला की वाक्य जे आहे जे बोलल्या जाते किंवा लिहिल्या जाते, ते बोलल्या जात असताना किंवा लिहित असताना त्यामध्ये शब्दांचा समूह असतो आणि शब्दांचा जो समूह असतो तो अर्थपूर्ण समूह असायला पाहिजे. अर्थपूर्ण जर समूह जर असेल तर त्या अर्थपूर्ण समूहाच्या सहाय्याने आपल्याला वाक्य जे आहे ते वाक्य तयार करता येते. म्हणून वाक्यामध्ये महत्वाचा घटक आहे शब्द. शब्दांचा समूह, अर्थपूर्ण समूह म्हणजे वाक्य. आता वाक्यासाठी जर आपल्याला शब्दाची गरज आहे, तर हे जे शब्द जे आहे, शब्द म्हणजे काय? शब्द जो आहे त्या शब्दाला गरज आहे अक्षराची. शब्दाला गरज आहे अक्षराची आणि हे जे अक्षर जे आहेत, एक अक्षर, दोन अक्षर, तीन अक्षर, चार अक्षर, या 2, 3, 4 अक्षरांचा जो समूह आहे त्या समूहाच्या मिळून शब्द जो आहे तो शब्द तयार होतो. पण हा शब्द तयार करत असताना आपली जी अक्षरं असतील त्या अक्षरांची आपल्याला मांडणी जी आहे ती मांडणी क्रमबद्ध पद्धतीने करायची असते. आणि क्रमबद्ध पद्धतीने जेव्हा आपण मांडणी करतो, क्रमबद्ध पद्धतीने जी मांडणी आपण करतो ती क्रमबद्ध पद्धतीने मांडणी करत असताना त्याला अर्थ जो आहे तो अर्थ तयार होतो. उदाहरणार्थ आपण एक शब्द घेऊ. आपण क लिहिलं, क हे अक्षर घेतलं, ब हे अक्षर घेतलं आणि द हे अक्षर घेतलं. या 3 अक्षरांचा मिळून एक शब्द जो आहे तो शब्द तयार झाला नाही असं नाही. पण हा जो शब्द जो आहे हा शब्द क द ब ना व्यक्तीची माहिती देत ना वस्तूची माहिती देत. कुठलाच आपल्याला अर्थबोध जो आहे तो अर्थबोध आपल्याला होत नाही. आणि म्हणून अक्षरांची मांडणी करत असताना किंवा त्यांची जुळणी करत असताना ते जे अक्षर जे आहे त्या अक्षराला अर्थ प्राप्त व्हायला पाहिजे. अर्थ प्राप्त जर झाला तरच अशा अक्षरांच्या समूहाला आपल्याला शब्द असं म्हणता येईल. म्हणून मग काय करायचं की शब्दांची मांडणी जी आहे ही मांडणी क्रमबद्ध पद्धतीने असायला पाहिजे आणि ती अर्थपूर्ण असायला पाहिजे. मग अर्थपूर्ण अक्षर जे आहे त्या अक्षरांचा समूह लिहिणं किंवा बोलणं बरोबर शब्द असं आपल्याला म्हणता येईल. म्हणून आपण आलो अक्षरांपर्यंत. मग आता हे जे अक्षर जे आहे, आता तिसरा मुद्दा तयार होतो की अक्षर म्हणजे काय.
मुखावाटे निघणारा जो उच्चार आहे तो उच्चार आपण जेव्हा बोलतो तेव्हा बोलल्यानंतर तो मुखातून निघालेला जो उच्चार जो आहे तो उच्चार बोलल्यानंतर हवेमध्ये विरघळून जातो किंवा तो नष्ट होतो. आणि म्हणून तो नष्ट होऊ नये एवढ्याकरिता उच्चार जो आहे तो उच्चार एका विशिष्ट खुणेने, शब्द लक्षात घ्या, विशिष्ट खुणेने तो आपल्याला लिहून ठेवायचा असतो किंवा तो लिहिला जातो. म्हणून उच्चार जो आहे तो उच्चार विशिष्ट खुणेने लिहून ठेवण्याकरिता गरज आहे ते रंगाची. अक्षराला उच्चाराला जर आपल्याला लिहून जर ठेवायचं असेल तर आपल्याला गरज आहे रंगाची. आणि म्हणून रंगाच्या साह्याने आपण आपल्या मुखामधून निघालेला जो उच्चार जो आहे तो उच्चार आपण लिहून ठेवतो, रंगाने लिहून ठेवतो. रंगाला पर्यायी शब्द आहे वर्ण. रंगाला पर्यायी शब्द आहे वर्ण. आणि म्हणून आपला जो उच्चार जो आहे तो उच्चार एका विशिष्ट खुणेने लिहून ठेवण्याकरिता आपण आधार घेतो तो वर्णाचा. आणि म्हणून वर्णाच्या साह्याने आपला जो उच्चार जो आहे त्याची एक विशिष्ट खूण करून आपण जेव्हा लिहितो तेव्हा त्याला आपण वर्ण असं म्हणतो. विशिष्ट अशा खुणेला आपण वर्ण असं म्हणतो. वर्ण हा जो शब्द आहे या शब्दाला पर्यायी शब्द आहे अक्षर. मुद्दा लक्षात घ्या. मुखावाटे निघालेला उच्चार वर्णाच्या साह्याने आपण तो लिहून ठेवतो. दुसरा एक शब्द आहे याला लिंपणे असं म्हणतो आपण याला. वर्ण जो आहे तो वर्ण म्हणजे अक्षर जे आहे आपल्या तोंडातून निघालेला उच्चार जो आहे तो उच्चार वर्णाच्या साह्याने आपण लिंबून ठेवतो. लिंपणे म्हणजे लिहिणे. लिंपणे या शब्दाचा अर्थ काय होतो? लिहिणे. म्हणजे आपण ह्या जो वर्ण जो आहे रंग जो आहे या रंगाच्या साह्याने वर्णाच्या साह्याने मुखावाटे निघालेला जो उच्चार जो आहे तो उच्चार आपण लिहून ठेवतो. म्हणून मग त्याला आपण वर्ण असं म्हणतो. वर्ण या शब्दाला पर्यायी शब्द कोणता येतात? अक्षर. अक्षर या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. अक्षर हा जो शब्द जो आहे या शब्दामध्ये दोन शब्द दडलेले आहेत. एक आहे क्षर आणि दुसरा आहे ओ. दोन शब्द आहेत. दोन शब्दांचा संधी म्हणून अक्षर हे शब्द जो आहे हा शब्द तयार झालेला आहे. आता आपण याची फोड करण्याचा प्रयत्न करू. अ बाजूला लिहू आणि क्षर बाजूला लिहू. क्षर या शब्दाचा अर्थ होतो नष्ट होणे. क्षर हा जो शब्द जो आहे क्षर या शब्दाचा अर्थ होतो नष्ट होणे. आणि नष्ट होणे ही क्रिया आहे. आणि म्हणून त्याच्या अगोदरचा जो शब्द जो आहे तो शब्द आहे अ. अ या शब्दाचा अर्थ होतो अबरोबर नकार. अबरोबर नकार. नष्ट होणे ही जी क्रिया आहे या क्रियेला अ ने नकार दिलेला आहे. या दोन्ही शब्दांचा अर्थ काय होतो बरं आता? क्षर म्हणजे नष्ट होणे आणि अ म्हणजे नकार. जे काय होत नाही, जे नष्ट होत नाही त्याला आपण काय म्हणतो आता? अक्षर असं म्हणतो. म्हणजे आपल्याला अक्षर या शब्दाचा अर्थ लक्षात आला. क्षर म्हणजे नष्ट होणे, अ म्हणजे नकार. जे आपण लिहून ठेवतो ते नष्ट होत नाही. फक्त जर आपण बोलल्यानंतर आपल्या मुखावाटे निघालेला उच्चार जो आहे तो हवेमध्ये विरघळून जाईल, तो नष्ट होऊन जाईल. तो नष्ट होऊ नये म्हणून आपल्या भाषेच्या व्याकरणकारांनी त्याची रचना जी आहे ती रचना करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून अक्षराची निर्मिती झाली. मराठी भाषा जी आहे त्या मराठी भाषेमध्ये अक्षर जे आहेत, कारण एका अक्षराने तर भाषा पूर्ण होणार नाही, म्हणून मराठी भाषेमध्ये अक्षरांची संख्या जी आहे ही संख्या 48 एवढी होती. वर्णांची संख्या किती होती? 48 एवढी होती. पण आधुनिक मध्ये 2009 पासून महाराष्ट्र सरकारचं एक GR निघालेला आहे आणि त्याच्यानुसार आता मात्र किती आहे? 52 अक्षर आहेत. 52 वर्ण आहेत. 52 वर्णांची वर्णमाला जी आहे ती वर्णमाला आहे. आणि म्हणून हा प्रत्येक 52 अक्षरांचा समावेश जो आहे तो समावेश या वर्णमालेमध्ये केलेला आहे.
आता आपला शब्द आहे वर्ण, आणि वर्णांची संख्या आहे 52. वर्णांची संख्या 52 आहे. आता एक मुद्दा या ठिकाणी आपण लक्षात घेऊ, एक उदाहरण आपण लक्षात घेऊ. 52 प्रकार, 52 अक्षर आहेत. 52चे 52 ही अक्षर एका ठिकाणाहून, एका उच्चारस्थानावरून ते निघालेले नाहीत. भिन्न भिन्न ठिकाणावरून त्यांचे उच्चारस्थान भिन्न भिन्न आहेत, म्हणून त्याचे प्रकारही भिन्न भिन्न आहेत. आणि म्हणून मग आता आपल्याला असं म्हणता येईल की 52 जे अक्षर जे आहेत, हे कोणतंही अक्षर कोणत्याही ठिकाणी ठेवता येत नाही. त्याचा एक विशिष्ट क्रम आहे. त्या क्रमानुसार ते अक्षर जे आहेत ते अक्षर ठेवल्या जातात. ज्याप्रमाणे एखादा फुलारी जो असतो, फुलांचा हार जो बनवतो, फुलांची माळ जो बनवतो, त्याच्याकडे वेगवेगळ्या प्रकारची फुलं असतात. आणि म्हणून कोणतेही फुल कोणत्याही ठिकाणी तो काही ठेवत नाही. आणि म्हणून त्याची विशिष्ट प्रकारची रचना जी आहे ती रचना तो करत असतो. विशिष्ट पद्धतीने लाल फुल कुठे ठेवायचं, गुलाबी कुठे ठेवायचं, पांढरं कुठे ठेवायचं, निळं कुठे ठेवायचं, जे जे काही कलर असतील, जे जे काही रंग असतील, विविध रंगाचे असतील, त्या विविध रंगांची तो गुंफन करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून आपले अक्षर जे आहेत, या अक्षरांना वर्णांनी लिहून ठेवलेलं आहे, रंगाने लिहून ठेवलेलं आहे. म्हणून आपलं जे अक्षरांची जी खूण जी आहे त्याला आपण वर्ण असं म्हटलेलं आहे. आणि ह्या अक्षरांची संख्या आता किती आहे बरं? 52 आहे. त्याची संख्या ही 52 आहे. 52 वर्णांना त्यामध्ये आपल्याला एक वर्ण, दुसरा वर्ण, तिसरा वर्ण, चौथा वर्ण, पाचवा वर्ण, असं एकूण 52 वर्ण आहेत. त्या वर्णांची आपल्याला काय करायची आहे? जसा फुलारी त्याची माळ तयार करतो, माला तयार करतो, त्याचप्रमाणे आपल्या भाषाशास्त्रकारांनी त्याची वर्णमाला तयार केलेली आहे. ही जी आहे वर्णमाला, ती वर्णमाला तयार केलेली आहे. म्हणून याला पर्यायी नाव, वर्णमाला जी आहे या वर्णमालेला पर्यायी नाव सुद्धा देता येईल आपल्याला, कारण आपण वर्णाला पर्यायी शब्द दिलेला आहे अक्षर. आणि अक्षरांची तयार केलेली माला म्हणजे अक्षरमाला. एवढं आता तुमच्या लक्षात आलं असेल. अक्षरमाला, अक्षरमाला म्हणजे अक्षरांची किंवा वर्णांची विशिष्ट पद्धतीने, क्रमबद्ध पद्धतीने त्याची केलेली जी रचना जी आहे त्या रचनेला वर्णमाला असं म्हणतात, किंवा अक्षरमाला असं म्हणतात, किंवा त्याला वर्णमाला असं म्हणतात. एवढं आता आपल्या लक्षात आलं असेल. आणि म्हणून ही जी वर्णमाला जी आहे ही वर्णमाला जी आहे, या वर्णमालेमध्ये महत्वाचे घटक कोणते आहेत त्याचा विचार आपण करूया. नंबर 1 चा घटक आहे याच्यामध्ये स्वर. नंबर 2 चा घटक आहे याच्यामध्ये स्वरादी. आणि नंबर 3 चा घटक आहे व्यंजने. तीन घटकांचे मिळून आपली वर्णमाला जी आहे ही वर्णमाला तयार झालेली आहे. एका एका क्रमाने आपण ही वर्णमाले जे आहे त्या वर्णमालेचं विश्लेषण जे आहे ते विश्लेषण करण्याचा प्रयत्न करूया. पहिला घटक आहे याच्यामध्ये स्वर. मराठीची जी वर्णमाला जी आहे त्या वर्णमालेमध्ये 14 स्वर आहेत. 2009च्या अगोदर अभ्यासक्रमामध्ये 12 स्वरांचा समावेश होता. 2009च्या नंतर म्हणजे 2009 पासून 2 स्वर जे आहेत त्या 2 स्वरांची वाढ करण्यात आली आहे. म्हणून स्वरांची संख्या जी आहे ती स्वरांची संख्या 14 एवढी झालेली आहे. म्हणून मराठीमध्ये स्वर संख्या जी आहे ही स्वर संख्या 14 एवढी आहे. स्वरांच्या नंतर स्वरादी आहे, स्वरादींची संख्या 2 एवढी आहे. आणि व्यंजना जी आहे ती व्यंजनाची संख्या 36 आहे. म्हणून एकूण वर्णमाला जी असते, टोटल वर्णमालेमध्ये असणारे वर्णांची संख्या जी आहे 52 एवढी आहे. लक्षात घ्या. स्वर, स्वरादी, व्यंजने. स्वरांची संख्या किती आहे? 14 एवढी आहे. स्वरादींची संख्या 2 एवढी आहे. आणि व्यंजनांची संख्या ही 36 आहे. स्वर, स्वरादी आणि व्यंजने या तिन्हीच मिळून एकत्रित बेरीज जर केली
तर ती 52 एवढी येते. म्हणून पक्का लक्षात ठेवायचं आहे, वर्णमाला जी आहे आपल्या वर्णमालेमध्ये 52 अक्षर आहेत, त्याच्यामध्ये 3 गट आहेत. पहिला जो गट आहे, क्रमाक्रमाने आपण व्यवस्थितपणे त्याचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न करू. स्वर. आता पहिला मुद्दा तयार होतो आपला की स्वर म्हणजे काय. स्वर म्हणजे काय. आता मुखामध्ये आपल्या जो उच्चार आहे, उच्चाराची वेगवेगळी आपल्या मुखामध्ये ठिकाण आहे, स्थान आहेत. स्वर म्हणजे काय, तर मुखा आपलं जे शरीर आहे याच्यामध्ये जे फुफ्फुस आहे, फुफ्फुसामध्ये असणारी जी हवा आहे, ती हवा आपल्या शरीरातून बोलताना बाहेर येते. आपला जो कंठ आहे, या कंठामध्ये एक यंत्र बसवलेलं आहे, निसर्गाने यंत्र बसवलेलं आहे, त्याला आपण स्वरयंत्र असं म्हणतो. त्या स्वरयंत्राचे 2 भाग आहेत. डाव्या बाजूला दोन कप्पे आहेत, उजव्या बाजूला 2 कप्पे आहेत, असे 4 कप्प्याचं हे स्वरयंत्र जे आहे, हे स्वरयंत्र आपल्या कंठामध्ये बसवलेलं आहे. म्हणजे बसलेलं आहेच, ते ऑलरेडी आहे ते. म्हणून स्वर म्हणजे काय, तर जेव्हा फुफ्फुसातून हवा बाहेर येते, बाहेर हवा येत असताना ते कंठामध्ये येते आणि कंठामधून ती तोंडामधून ती बाहेर जाते. बाहेर जात असताना हवा जी आहे ती हवा बाहेर जात असताना मुखामध्ये आपल्या जवळपास 5 प्रकारचे अडथळे आहेत. तर कोणकोणते अडथळे आहेत ते आपण पाहण्याचा प्रयत्न करू. एक आहे जीभ, कोणालाही ऐकत नाही. दुसरा आहे तालू. तिसरा आहे मुर्धा. चौथा घटक आहे दंत. आणि 5वा घटक आहे ओठ. 5 अडथळे आहेत साधारणपणे. जीभ आहे, तालू आहे, मुर्दा आहे, दंत आहे, ओठ आहे. या 5 घटकांना ओलांडून आपल्या मुखातून निघणारा स्वर जो आहे, तो स्वर यांना कुठेही स्पर्श न करता, हा मुद्दा लक्षात घ्या. जीभ आहे, तालू आहे, मुर्दा आहे, दंत आहे, ओठ आहे, या 5ही घटकांना कुठेही स्पर्श न करता आपल्या मुखातून निघणारी हवा जी आहे, ही हवा सरळ मुखावाटे बाहेर निघते. आणि सरळ जी मुखावाटे बाहेर निघते ना, त्याला आपण स्वर असं म्हणतो. स्वर या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. लक्षात की 1 2 3 4 5 हे ठिकाण प्रामुख्याने लक्षात ठेवायचे. तुम्हाला पुढे याचं भरपूर काम आहे. आणि म्हणून जीभ आहे, तालू आहे, मुर्दा आहे, दंत आणि ओठ, हे 5 घटक जे आहेत, या 5 घटकांना ओलांडून यांना कुठल्याही प्रकारचा स्पर्श न करता हवा जी आहे ही हवा मुखावाटे बाहेर निघते आणि म्हणून त्याला आपण स्वर असं म्हणतो. स्वराचं लक्षणच आहे. अडथळा नसणे. म्हणजे स्वराचा उच्चार करत असताना या 5 घटकांचा ती जी हवा जी आहे त्या हवेला कुठल्याही प्रकारचा अडथळा जो आहे तो अडथळा येत नाही. अडथळा नसणे हे स्वराचं लक्षण आहे. आणि स्वर जे आहेत हे स्वर स्वतंत्र आहेत. हा एक मुद्दा लक्षात घ्या. स्वर हे स्वतंत्र आहेत. स्वराचा उच्चार करत असताना कुठल्याही घटकाचा आधार घेण्याची गरज नाही. म्हणून स्वर हे स्वतंत्र असतात. स्वर हे दुसऱ्या कुठल्याही घटकावर अवलंबून नसतात. म्हणूनच याला स्वर असं म्हटलेलं आहे. स्वराचा उच्चार करत असताना, स्वराचा जो उच्चार जो आहे तो उच्चार करत असताना याचा कुठेही अडथळा निर्माण होत नाही. आणि मुखावाटे निघणारी हवा जी आहे
तर हे जे स्वर आहेत मराठीमध्ये स्वरांची संख्या किती आहे ते आपण बघूया. मराठीमध्ये स्वरांची संख्या सुरुवातीला 12 एवढी होती, आता ती 14 एवढी आहे. 2 2 4 2 6 2 8 2 10 2 12 2 14. 14 ही स्वरांची संख्या आहे. आपली पारंपरिक मराठी भाषा जी होती, पारंपरिक वर्णमाला जी होती, त्या वर्णमालेमध्ये एकूण स्वर संख्या किती होती? 12 एवढी स्वर संख्या होती. हे 2 स्वर जे आहेत हे 2 स्वर जे आहेत हे 2 स्वर नव्याने समाविष्ट करण्यात आलेले आहेत. एकूण स्वर किती आहेत आता? जुने स्वर पारंपरिक पद्धतीने असलेल्या स्वरांची संख्या किती? 12. आणि नवीन असणाऱ्या आता सध्याच्या अवस्थेमध्ये असणाऱ्या स्वरांची एकूण संख्या जी आहे ही एकूण संख्या किती आहे? 14 झाली. या 2 ने ही संख्या जी आहे ही संख्या वाढलेली आहे. म्हणून मराठीमध्ये 12 स्वर आहे. मराठीमध्ये 12 स्वर होते, आता मात्र ते किती आहे संख्या? 14 एवढी संख्या आहे. म्हणून हे जे स्वर जे आहेत या स्वरामध्ये विभाजन जे आहे ते विभाजन आपल्याला करता येईल किंवा ते करण्यात आलेलं आहे. स्वरात विभाजन कसं आहे तर याच्यामध्ये एक नंबर घेऊ आपण, ऱ्हस्व स्वर. पहिला म्हणतो की आपण ऱ्हस्व स्वर. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विभाजन जे आहे, वर्गीकरण जे आहे ते वर्गीकरण देखील करण्यात आलेलं आहे. म्हणून ऱ्हस्व स्वर जे आहे त्या ऱ्हस्व स्वर कोणकोणते आहेत? तर अ आहे, ई आहे, उ आहे, ऋ आहे आणि लू आहे. 5 स्वरांची संख्या. 5 स्वर जे आहेत, 14 पैकी 5 स्वर जे आहेत ते 5 स्वर हे ऱ्हस्व स्वर आहेत. अ, ई, उ, ऋ आणि लू हे 5 अक्षर जे आहेत, 5 स्वर जे आहेत या 5 स्वरांचा समावेश ऱ्हस्व अक्षरात केला जातो, ऱ्हस्व स्वरामध्ये केला जातो. आता याला जे ऱ्हस्व स्वर म्हटलेलं आहे ते ऱ्हस्व स्वर म्हणजे नेमकं काय आहे तेही लक्षात घ्यायचं आहे की ऱ्हस्व स्वराचा उच्चार करण्याकरिता लागणारा कालावधी जो आहे तो कालावधी हा अल्प असतो, कमी असतो किंवा थोडक्यामध्ये त्याचा उच्चार करता येतो. आपल्याला त्याचा उच्चार जो आहे तो उच्चार करता येतो. म्हणून अ, ई, उ, ऋ आणि लू हे 5 वर्ण जे आहेत, 5 स्वर जे आहेत त्या 5 स्वरांना ऱ्हस्व स्वर असे म्हणतात. ऱ्हस्व मुद्दा एक लक्षात घ्यायचा की ऱ्हस्व स्वराचा उच्चार करण्याकरिता लागणारा वेळ जो आहे वेळ हा अल्प असतो आणि अल्प असल्यामुळे याला ऱ्हस्व स्वर असं म्हटलेलं आहे. आणि ऱ्हस्व स्वराच्या पुढे जेव्हा व्याकरणाचा पुढचा मुद्दा जो आहे तो मुद्दा पाहण्याचा प्रयत्न करू किंवा जेव्हा वेळ येईल तेव्हा त्याचा आपल्याला उपयोग होईल. ऱ्हस्व स्वराची मात्रा जी आहे ही मात्रा एक असते, त्याची मात्रा ही एक असते. आणि याला जर आपल्याला खुणेने जर लिहायचं असेल, ऱ्हस्व स्वराला जर खुणेने जर लिहायचं असेल तर त्याला आपण अर्धचंद्र कृतीने दर्शवितो. त्याला आपण अर्धचंद्र कृतीने दर्शवितो. जेव्हा वृत्त पाहू आपण तेव्हा वृत्तामध्ये याची आपल्याला नितांत गरज आहे. आणि म्हणून ऱ्हस्व स्वर जे असेल त्या ऱ्हस्व स्वराची मात्रा किती आहे? एक आहे. कारण त्याला उच्चार करण्याकरता लागणारा वेळ हा कमी आहे. आणि त्याला जर आपल्याला खुणेने जर लिहायचं असेल, दर्शवायचं असेल तर अर्धचंद्र कृतीने आपण त्याला दर्शवितो. याला आपण ऱ्हस्व स्वर असं म्हणतो. 5 स्वर लक्षात आले का? 5 स्वर आहेत कोणकोणते?
अ, इ, उ, रू आणि लू हे 5 स्वर आहेत. हा लू हा जो स्वर आहे ना, लू हा जो स्वर आहे ना, काहींना तो वाचता पण येत नाही, अभ्यासातही आला नाही. त्यांचं काही म्हणजे चुकीचं नाही, त्याचं महत्वाचं कारणच आहे. हिंदी भाषा असो, मराठी भाषा असो किंवा संस्कृत भाषा असो, या तिन्ही भाषांमध्ये आपली ही जी वर्णमाला आहे, देवनागरी लिपी ज्याला आपण म्हणतो, आपली देवनागरी लिपी आहे हे लक्षात घ्यायचं हा. आणि म्हणून हा लू हे जे हा जो स्वर आहे, या लू या स्वराचा उपयोग फक्त याच्या व्यतिरिक्त तुम्हाला लू या अक्षराचा उपयोग कुठेच दिसणार नाही. म्हणून क्लुप्ती हा जो शब्द जो आहे, या शब्दामध्ये लू या स्वराचा वापर केला गेलेला आहे. म्हणून जवळपास हा जो वर्ण आहे, हा जो स्वर आहे, हा स्वर नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. मुद्दा लक्षात घ्या, लू हा वर्ण जो आहे, हा स्वर जो आहे, हा स्वर नष्ट होण्याच्या मार्गावर आहे, अजून नष्ट झालेला नाही. आपल्या अभ्यासक्रमामध्ये त्याचा समावेश आहे. तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की अभ्यासक्रमातून लुप्त होण्याच्या मार्गावर असलेला स्वर कोणता, असा जर प्रश्न जर तुम्हाला विचारला गेला आणि याच्यामधले बाकीचे कुठले तरी 3 स्वर टाकले आणि चौथा हा स्वर, या स्वराचा जर समावेश जर असेल, आपला लूला जो क्रमांक दिलेला असेल ते आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. म्हणून लू वर लक्ष केंद्रित करा की लूचा उपयोग अभ्यासक्रमात फारच कमी आहे. एकच शब्द आहे संस्कृत, हिंदी आणि मराठी या तिन्ही भाषांमध्ये क्लुप्ती नावाचा एकच शब्द जो आहे तो या ठिकाणी वापरला गेलेला आहे. याला आपल्याला आता रस्व स्वर असं म्हणता येईल. रस्व स्वर आपण पाहिले, नंतरचा दुसरा मुद्दा आहे दीर्घ स्वर. आपली 14 एवढी संख्या आहे. 14 या संख्येतून 5 स्वर आपले गेलेले आहेत. गेलेले आहेत म्हणजे ते 5 स्वर रस्व स्वर आहेत. 5 स्वर जर रस्व स्वर आहेत तर उरलेले सर्व स्वर यांचा समावेश आपल्याला कोणत्या स्वरामध्ये करता येईल? दीर्घ स्वरामध्ये करता येईल. आता मुद्दा अजून तयार होतो की दीर्घ स्वर म्हणजे काय, हेही लक्षात घ्या. स्वर रस्व स्वर म्हणजे काय? रस्व स्वर म्हणजे ज्याचा उच्चार करण्याकरता लागणारा वेळ जो आहे तो अल्प असतो, त्याला आपण रस्व स्वर असं म्हणतो. आता दीर्घ स्वर याचं उत्तर त्याच्यात, आता जे वाक्य मी बोललो याच्यातच त्याचं उत्तर दडलेलं आहे. रस्व स्वराला लागणारा कालावधी हा कमी असतो, अल्प वेळ असतो. दीर्घ स्वराला लागणारा कालावधी हा निश्चितच कसा असेल, तो जास्त आहे, तो जास्त आहे. म्हणून आता त्याला लागणारा कालावधी जास्त काय हे लक्षात घ्या. पण व्याख्या लक्षात आली का? दीर्घ स्वर म्हणजे काय? ज्याचा उच्चार करण्याकरता लागणारा वेळ हा अधिक असतो, त्याला आपल्याला दीर्घ स्वर असं म्हणता येते. आणि म्हणून दीर्घ स्वर किती येतात आहे, म्हणजे 5 हे ते आहेत आणि इकडे बाकीचे 9 स्वर जे आहेत ते 9चे 9 स्वर किती येतात, कसे आहेत ते दीर्घ स्वर आहेत. आणि म्हणून त्याचा उच्चार करण्याकरता लागणारा वेळ जो आहे तो वेळ कसा असतो, जास्त असतो. आता रस्व स्वराला मात्रा 1 दिल्या जाते. दीर्घ स्वर जे आहेत त्या दीर्घ स्वराच्या मात्रा 2 आहेत. दीर्घ स्वराच्या मात्रा किती आहेत? 2 आहेत. 2 मात्रा काय आहेत? तर निश्चितच त्याला लागणारा वेळ हा कसा आहे, जास्त आहे. म्हणून त्याला आपण दीर्घ स्वर असं म्हणतो. आणि त्याला जर आपल्याला खुणेने व्याकरणात वृत्तामध्ये जर दर्शवायचं असेल तर त्याला आपल्याला अशा आडव्या अर्ध रेषेने तो दर्शविल्या जाते. आणि म्हणून दीर्घ स्वर जे आहे याच्यामधले दीर्घ स्वर कोणते? आता हे जे 14चा समावेश जो आहे त्याच्यातले 5 जे आहेत, 5 हे बाजूला काढायचे आपण. आता हे 5 बाजूला काढल्यानंतर उरलेले सर्व स्वर जे आहेत हे दीर्घ स्वर आहेत. त्याच्यानंतरचा तिसरा मुद्दा तयार होतो, संयुक्त स्वर. आपल्या आता आपण दोन भाग पाहिलेले आहेत, एक ह्रस्व स्वर, दुसरा दीर्घ स्वर. आता आपल्याला शोधायचं आहे की याच्यामधले संयुक्त स्वर कोणते आहेत.
तर ह्याच्यामधला पहिला एक, दोन, ओ तीन आणि औ चार. चार स्वर जे आहेत हे संयुक्त स्वर आहेत. ते एका बाजूला दीर्घ आहेत, एका बाजूला ते दीर्घ आहेत. दीर्घांच्या यादीमध्ये त्यांचा समावेश आपल्याला करता येतो, पण संयुक्त स्वरांचा जर विचार जर केला तर ही चार स्वर जे आहेत या चार स्वरांचा समावेश आपल्याला संयुक्त स्वरामध्ये करता येतो. म्हणून लिहूनच घेऊ आपण या ठिकाणी ए आय चार स्वर जे आहेत ना, चार स्वर हे संयुक्त स्वर आहेत. संयुक्त स्वर आहे याच्यामध्येच त्याची व्याख्या जी आहे ती व्याख्या दडलेली आहे. संयुक्त म्हणजे एक स्वर अधिक दुसरा स्वर, एक स्वर अधिक दुसरा स्वर, दोन स्वरांच्या मिळून, दोन स्वरांच्या मिळून स्वर जो आहे तो स्वर तयार झालेला आहे, म्हणून त्याला आपण काय म्हणतो आता संयुक्त स्वर असं म्हणतो. आता पहिला जो स्वर जो आहे हा दीर्घ स्वर जो आहे ज्याला आपण संयुक्त स्वर असं म्हटलेलं आहे. हा जो संयुक्त स्वर जो आहे या संयुक्त स्वरामध्ये नेमकं कोणत्या स्वरांचा समावेश आहे? अ अधिक ई. थोडं उलट होईल. बरोबर ए. अ हा एक स्वर आहे. या दोन पैकी कोणताही एक स्वर घ्यायचा, या दोन पैकी कुठलाही एक स्वर घ्यायचा. हा ई घेता येईल किंवा हा ई घेता येईल. या दोघांची बेरीज, दोघांच्या मिळून ए जो आहे की हा दीर्घ स्वर पर्यायाने संयुक्त स्वर जो आहे तो संयुक्त स्वर तयार होतो. दुसरा जो आई जो स्वर जो आहे त्यामध्ये आ अधिक ई ऑब्लिक मध्ये ई बरोबर ऐ, बरोबर ऐ. ऐ लिहित असताना ऐवर दोन मात्रा नकोत, ऐवर दोन मात्रा नकोत, कारण इथे आ आहे त्याच्यानंतर अधिक ई घेतलेली आहे, अधिक ई घेतलेली आहे. आ अधिक ई किंवा मग दुसरी ई मिळून आपल्याला ऐ हा जो संयुक्त स्वर जो आहे तो संयुक्त स्वर प्राप्त होतो. चौथा जो संयुक्त स्वर आहे तो ओ आहे आणि म्हणून अ अधिक उ ऑब्लिक दुसरा उ दीर्घ उ बरोबर ओ, बरोबर ओ. म्हणजे ओ हा जो स्वर जो आहे तो स्वर कसा तयार होतो बरं? अ आहे, अ अधिक उ, अ अधिक उ किंवा अ अधिक दुसरा उ बरोबर ओ हा संयुक्त स्वर जो आहे तो संयुक्त स्वर तयार होतो. आणि चौथा जो स्वर जो आहे संयुक्त स्वर तो आ अधिक उ ऑब्लिक दुसरा उ बरोबर औ. चार स्वर येतात का लक्षात? चार स्वर. पहिला स्वर संयुक्त स्वर जो आहे त्याला अ अधिक ई आहे, अ अधिक ई आहे. दोन्हीचा संयोग बरोबर ए आहे. आ अधिक ई बरोबर ऐ होते. अ अधिक उ किंवा दुसरा उ बरोबर ओ होतो. आ अधिक उ किंवा दुसरा उ बरोबर औ. यांना आपण काय म्हणतो आता संयुक्त स्वर असं म्हणतो. म्हणजे संयुक्त स्वर हे दीर्घ स्वर आहे. संयुक्त स्वर हे दीर्घ, प्रश्न कसा विचारला जाईल ते त्याच्यावर ते डिपेंड राहील. आणि म्हणून संयुक्त स्वर जे आहेत हे संयुक्त स्वर दीर्घ स्वर आहेत, त्यासोबतच ते संयुक्त स्वर देखील आहेत. आता त्यानंतरचा चौथा मुद्दा येतो कोणता? सजातीय. सजातीय स्वर.
सजातीय स्वर प्रत्येक जे शब्द टाकलेले असतात ना त्याची व्याख्या त्याच्यामध्ये दडलेल्या असतात. आता या शब्दाची आपण जर उकल जर करण्याचा जर प्रयत्न केला की नाही, सजातीय, स अधिक जातीय, स अधिक जातीय. जातीय म्हणजे एक गुणधर्म असलेला. जातीय या शब्दात जात म्हणजे आपली जात नाही. जात या शब्दाचा अर्थ काय आहे? एक गुणधर्म असलेला. आणि कोणता एक एक गुणधर्म आणि त्याच्या सहित सजातीय म्हणजे स्वरांची उच्चार स्थानं जे आहे ते ठरलेली आहेत. स्वरांची उच्चार स्थानं ठरलेली असल्यामुळे अ आणि आ या दोन्ही स्वरांचा उच्चार स्थान हे एकच आहे. दोन्ही स्वरांचं उच्चार स्थान हे एक आहे. दोन्ही स्वरांचं उच्चार स्थान एक असल्यामुळे हे सजातीय स्वर आहेत. ई आणि ई सजातीय स्वर आहेत. उ आणि दुसरा उ हे सगळे सजातीय स्वर आहेत. कारण सगळ्यात महत्वाचा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे की त्यांची उच्चार स्थान जे आहे ते उच्चार स्थान ही म्हणजे सारखी आहेत, समान आहेत. एका ठिकाणावरून त्यांचा उच्चार जो आहे तो उच्चार होतो. याला आपण सजातीय स्वर असं म्हणतो. मग अ आ ई ई उ ऊ हे जे आहेत हे काय करतात? सजातीय स्वर आहेत. म्हणजे स्वराचं वर्णन आपण करतो सजातीय. ज्याप्रमाणे सजातीय स्वर आहे त्याचप्रमाणे पाचवा मुद्दा तयार होतो विजातीय स्वर. विजातीय स्वर. विजातीय स्वरामध्ये काय की ज्यांची उच्चारस्थानं काही नाही, एका ठिकाणी नाही. तर उच्चारस्थानं जे आहेत ते उच्चारस्थानं वेगवेगळी आहेत. म्हणजे आपण अ घेतला आणि ई घेतला, एक अ आहे आणि दुसरा ई आहे, त्यांचं उच्चारस्थान वेगवेगळं आहे. म्हणून हे काय झाले आता विजातीय झाले. आ घेतला, ऐ घेतला, हा घ्या, ऐ घ्या. अशा प्रकारचे स्वर जे आहेत हे स्वर जर एका ठिकाणी जर येत असतील तर आपण त्याला काय म्हणू आता? विजातीय स्वर. म्हणजे स्वर जे आहे, पहिला मुद्दा आपला लक्षात घ्या की स्वर जे आहेत स्वरांचा उच्चार हा कमी होतो, म्हणून त्यांना आपण ऱ्हस्व स्वर असं म्हणतो, ऱ्हस्व स्वर. त्यानंतर ज्या स्वरांचा उच्चार थोडा लांब होतो त्याला आपण दीर्घ स्वर असं म्हणतो. जो स्वर एक नाही एकापेक्षा जास्त आहेत त्यांना आपण संयुक्त स्वर असं म्हणतो. मराठीमध्ये संयुक्त स्वर हे 4 आहेत. त्याच्यानंतर सजातीय याचा अर्थ काय झाला की त्यांचा उच्चार स्थान जे आहे ते समान आहे म्हणून त्याला सजातीय स्वर असं म्हणतो. आणि ज्यांचे उच्चार स्थान हे भिन्न भिन्न आहेत किंवा वेगवेगळी आहेत त्याला आपण विजातीय स्वर असं म्हणतो. तर हा झाला स्वरांचा मुद्दा. याच्यामध्ये संपूर्णपणे स्वर या घटकाचं वर्णन जे आहे ते वर्णन आपण अभ्यासलेलं आहे, पाहिलेलं आहे. याच्यात काही अडचण असेल तर कॉमेंट्स मध्ये तुम्ही टाका, म्हणजे मग ते मुद्दा आपल्याला नंतर क्लिअर करता येईल. की स्वरांची संख्या किती आहे? 14 एवढी स्वरांची संख्या आहे. पारंपरिक वर्णमालेमध्ये किती होती संख्या? 12. आता मात्र किती आहे? 14. कोणते दोन स्वर त्या दोन स्वरांची वाढ करण्यात आलेली आहे ते लक्षात घ्या. इथे आहे ए आणि दुसरा आहे आ. तर अशा प्रकारे हे संयुक्त स्वर, ऱ्हस्व स्वर, संयुक्त स्वर. त्यानंतर आता पुढचा मुद्दा आहे हा झाला स्वर. त्याच्यानंतर स्वरादी, निरंजन. हा मुद्दा झाला आपला. दुसरा मुद्दा घेऊ स्वरादी. स्वरादी या शब्दाची व्याख्या जी आहे ती व्याख्या लक्षात घ्या. स्वर आदी स्वरादी हा शब्द जो आहे हा शब्द एक जरी दिसत असला ना तरी त्याच्यामध्ये दोन शब्द दडलेले आहेत. एक आहे स्वर म्हणजे एक शब्द तयार होतो स्वर, आणि दुसरा विग्रह त्याचा होतो स्वर अधिक आदी. लक्षात घ्या. एक शब्द आहे स्वर, दुसरा शब्द आहे आदी. स्वर आदी म्हणजेच काय? आदी म्हणजे अगोदर. जो स्वरादी आहे तो स्वरादी लिहिण्याच्या अगोदर
किंवा त्याचा उच्चार करण्या अगोदर स्वर येतो, म्हणजे स्वरादी जे आहेत लाईक आपण टिंब असं म्हणतो, आणि दुसरा दोन टिंब आपण याला, हे एक टिंब आणि हे दोन टिंब स्वरादी आहेत. स्वर आधी याचा उच्चार करण्याच्या अगोदर स्वराचा उच्चार जो आहे तो उच्चार अगोदर होतो, म्हणून त्याला आपण काय म्हणतो आता स्वरादी असं म्हणतो. स्वरादीचा अर्थ लक्षात येतो का? स्वरादी, स्वरादीचा अर्थ लक्षात येतो. स्वर म्हणजे काय? हे जे स्वर जे आहेत ना, या टिंबाचा उच्चार करण्याऐवजी, म्हणजे अनुनासिकाचा उच्चार करण्याऐवजी किंवा विसर्गाचा उच्चार करण्या अगोदर कशाचा उच्चार होतो? स्वराचा उच्चार होतो, आणि म्हणून त्याला आपण स्वरादी असं म्हणतो. तर स्वरादी आहेत दोन. स्वरादी आहे, स्वरादींची संख्या जी आहे ती संख्या दोन आहे. एकाला आपण अनुस्वार म्हणतो आणि दुसऱ्याला आपण विसर्ग असं म्हणतो. हा अनुस्वार झाला, दुसरा आहे विसर्ग. अनुस्वाराचा उच्चार करण्या अगोदर स्वराचा उच्चार केला जातो. इंग्रजीमध्ये देखील याचा विचार जो आहे तो विचार होतो. म्हणून समजा अंबादास हे जर नाव जर आपल्याला जर घ्यायचं असेल, म्हणजे अनुस्वार आहे, हा अनुस्वार आहे, हा अनुस्वार आहे ना. या अनुस्वाराच्या अगोदर अचा उच्चाराला ऑलरेडी आलेला आहे, ऑलरेडी आलेला आहे. म्हणून अनुस्वाराचा उच्चार करण्या अगोदर आपल्याला कशाचा उच्चार करावा लागतो? अचा उच्चार आपल्याला करावा लागतो. म्हणून याला आपण काय म्हणू आता? स्वरादी असं म्हणू. त्यानंतर समजा दुःख शब्द आहे, दुःख शब्द आहे. दुःख या शब्दामध्ये हा विसर्ग आहे, बरोबर? हा विसर्ग आहे. या विसर्गाचा उच्चार करण्या अगोदर, या विसर्गाचा उच्चार करण्या अगोदर याला द ला उकार आहे, द ला उकार आहे. उकार आहे म्हणजे स्वर आहे, उकार आहे म्हणजे स्वर आहे. स्वराच्या नंतर हा विसर्ग येतो. म्हणजे हा विसर्ग येण्याच्या अगोदर, विसर्ग येण्याच्या अगोदर हूचा उच्चार आपल्याला करावा लागतो. म्हणून याला आपण काय म्हणतो आता? स्वरादी असं म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो? स्वरादी असं म्हणतो. ज्याच्या आधी, ज्याच्या आधी येतो स्वर, ज्याच्या आधी येतो स्वर त्याला स्वरादी असे म्हणतात. आणि म्हणून हा जो हे जे टिंब आहे, या टिंबाला आपण अनुस्वार म्हणतो आणि याला आपण विसर्ग असं म्हणतो. तर हे झाले स्वरादी. आता आपला मुख्य मुद्दा जो आहे तो आहे व्यंजने. आतापर्यंत जो भाग झाला त्याच्यात काही अडचण असेल, म्हणजे स्वरादी हा समजला काय? स्वरादीचा अर्थ आला का लक्षात? स्वरादीचा अर्थ जर लक्षात आला असेल तर पहा, आता आहेत व्यंजन. मराठीची वर्णमाला जी आहे ती मराठीची पारंपरिक वर्णमाला जी होती 2009 पर्यंतची, 2009 पर्यंतची पारंपरिक वर्णमाला जी होती, त्या वर्णमालेमध्ये व्यंजनांची संख्या जी आहे ते व्यंजनांची संख्या 34 एवढी होते. आता मात्र व्यंजनांची संख्या 36 एवढी आहे. सुरुवातीलाही ते व्यंजन अभ्यासक्रमामध्ये होतेच, परंतु त्याचा समावेश वर्णमालेमध्ये केला गेलेला नव्हता. आता मात्र त्यांचा समावेश ते संयुक्त शब्द, संयुक्त अक्षर जरी असलं, ते संयुक्त व्यंजन जरी असलं तरी त्या संयुक्त व्यंजनाचा समावेश देखील आपल्या वर्णमालेमध्ये केलेला आहे. म्हणजे व्यंजनांची संख्या जी आहे ती व्यंजनांची संख्या, एकूण संख्या किती आहे आता? 36 एवढी संख्या आहे. तर व्यंजनांची
त्यामुळे नाही ते करू ना आपण ते करू. ना दिसते का ते खालचं दिसते ना नाही का हो घे ना हे करून घे चालतंय ना दिसलं तर काय आपले पोर आहे तसे हे वेगळे पडतात व्यंजनाचा पाय जो आहे तो पाय आपण लंगडा करण्याचा प्रयत्न केला पण तो पाय जरा जास्तच लंगडा झाला तर तुम्ही समजून घ्या हा ते तुम्ही समजून घ्या थोडं आता ही जी वर्णमाला जी आहे या वर्णमालेची बेरीज जर आपण जर पाहिली ना तर एकंदर 36 अक्षरांचा समावेश आहे 36 वर्णांचा समावेश आहे 36 वर्णांची जी हे आपली पूर्ण वर्णमाला जी आहे त्यामधले व्यंजना जे आहे त्या व्यंजनांचा समावेश आपल्याला 36 व्यंजनांमध्ये केला जातो याचेही वेगवेगळे भाग पडतात याचं वर्गीकरण पडते क्लासिफिकेशन ज्याला आपल्याला म्हणता येईल ते क्लासिफिकेशन करता येईल म्हणून आपण सुरुवातीला या 25चा विचार करू 1 2 3 4 5 1 2 3 4 5 म्हणजे हा जो गट जो आहे हा गट 25चा गट आहे 25 व्यंजनांचा समावेश याच्यामध्ये आहे या 25 अक्षरांचा जो समावेश आहे या 25 अक्षरांच्या गटाला स्पर्श व्यंजने असं म्हणतात स्पर्श स्पर्श व्यंजने असं म्हणतात या 25चा गट आहे या गटाला काय म्हणतात स्पर्श व्यंजने असं म्हणतात स्पर्श व्यंजन त्याला का म्हणतात हाही एक मुद्दा आहे मगाशी आपण पाहिल्याप्रमाणे जीभ आहे तालू आहे कंठ आहे मुर्दा आहे दंत आहे आणि ओठ आहे याचा कुठेही जरी उच्चार करत असताना या 25च्या गटाचा यांचा उच्चार करत असताना या व्यंजनांचा उच्चार करत असताना कुठेतरी या घटकांना स्पर्श होतो कुठेतरी याला स्पर्श होतो म्हणून याला आता काय म्हणतात स्पर्श व्यंजने असे म्हणतात याला स्पर्श व्यंजने का म्हणतात हे लक्षात घ्या परत एकदा मुखामध्ये जे वेगवेगळे घटक आहेत जिभेपासून तर ओठापर्यंत हे जे घटक आहेत या घटकांना यांचा उच्चार करत असताना कुठल्या तरी अक्षराचा व्यंजनाचा कुठेतरी स्पर्श होतो आणि म्हणून त्याला आपण काय म्हणतो आता स्पर्श व्यंजने असं म्हणतो आपण एका एका क्रमाने पुढे जाण्याचा प्रयत्न करू तर हा जो 25चा गट आहे 1 2 3 4 5 हे 5 हे 5 हे 5 असा 25चा जो गट आहे आता आपण यांचा अभ्यास करत असताना याचं विश्लेषण करत असताना सुरुवातीला आपण या उभ्या लाईनींचा विचार करू उभ्या अक्षरांचा विचार उभ्या अक्षर हो याला वर्गीय व्यंजने असं म्हणतात बरोबर आहे ना आता मी फक्त तुम्हाला सांगू स्पर्श यांचा एक वर्गच आहे ना यांचा एक वर्गाचा एक गट तयार झालेला आहे गट तयार झालेला म्हणजे समूह आहे आणि तो एक विशिष्ट समूह आहे म्हणून त्याला आपण वर्ग असं म्हणतो जो त्या गटात बसत नाही तो दुसऱ्या वर्गात सरळ सरळ व्याख्या आहे वर्ग 1 2 3 4 5
पण याला 25चा एक गट आहे, याला वर्गीय व्यंजने असं देखील म्हणतात. म्हणून याला विशेष करून शब्द लक्षात ठेवायला स्पर्श व्यंजने, विशेष करून लक्षात ठेवायचा स्पर्श व्यंजने. कारण कुठेतरी त्याचा आपल्या आतमध्ये स्पर्श जो आहे तो स्पर्श होत असतो. आणि म्हणून ही पहिली लाईन जी आहे क च ट त प ही लाईन, आणि ही दुसरी लाईन ख छ ठ थ थ, 5+5 10 व्यंजन जे आहेत हे स्पर्श व्यंजने आपण पाहतो आहोत. या स्पर्श व्यंजनांपैकी 10 व्यंजन जे आहे यांना कठोर व्यंजने असे म्हणतात. म्हणजे कठोर व्यंजनांची संख्या किती आहे? नाही, इथे इथे सध्या आपण पाहतो, आपण नंतर त्याच्यामध्ये वाढ करण्याचा प्रयत्न करू. हा एक 5चा गट आणि हा दुसरा 5चा गट, या दोन मिळून 10 एवढी संख्या झालेली आहे. ही 10 संख्या आहे बरोबर या 25च्या गटातली, या 25च्या गटातले वर्ग जो आहे या वर्गामधले 10 व्यंजन जे आहेत हे 10 व्यंजन कसे आहेत? कठोर व्यंजने आहेत. आता 10 व्यंजन जे कठोर व्यंजन आहेत, खाली दर्शवलेला जो भाग जो आहे त्याच्यामधला श श स हे जे 3 वर्ण जे आहेत, या 3 वर्णांचा उच्चार करण्याकरिता, या 3 वर्णांचा उच्चार करण्याकरिता थोडासा आपल्या जिभेवर दाब येतो. आणि दाब आल्यामुळे त्याचा उच्चार जो आहे तो उच्चार कठीण होतो, त्याचा उच्चार कठीण होतो. याला आपण कठोर व्यंजने का म्हणतो? तर क चा उच्चार करत असताना कंठाला दाब पडतो, कंठाला दाब पडतो. च चा उच्चार करत असताना तालुपट जे आहे त्या तालुपटाला दाब पडतो. ट चा उच्चार करत असताना आपलं मूर्धन्य जे आहे त्या मूर्धन्याला दाब पडतो. त चा उच्चार करत असताना दाताला टेकून त्याचा दाब तयार होतो. आणि प मध्ये तर प्रश्नच नाही, ओठाला ओठ भिडतात आणि म्हणून याच्यावर दाब तयार होतो. आणि म्हणून यांना कोणती व्यंजन म्हणायची? कठोर व्यंजने म्हणायची. म्हणून या 25च्या गटामध्ये या तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, स्पर्श व्यंजनांमध्ये, स्पर्श व्यंजनाच्या गटामध्ये कठोर व्यंजनांची संख्या किती? कठोर व्यंजनांची संख्या किती? तुम्हाला 8, 4, 6, 2, 10 अशा प्रकारचा पर्याय जो आहे तो पर्याय दिलेला जाईल. आणि म्हणून त्यातून आपल्याला लक्षात ठेवायचं की फक्त स्पर्श व्यंजनाच्या गटात असं जर विचारलं तर 10 व्यंजन ही कशी व्यंजन आहेत? कठोर व्यंजने आहेत. पण त्याच्यानंतरचे हे जे कठोरच घेऊ म्हणजे श श स, श श स याचा उच्चार करत असताना देखील आपल्या मुखामध्ये जे अवयव जे आहेत त्याच्यावर दाब पडतो. आणि म्हणून या तिघांचा समावेश कठोर व्यंजनांमध्ये केला जातो. म्हणून 10+3, 10+3 बरोबर काय येतात? 13. आकडा पक्का लक्षात ठेवायचा की आपल्या मराठीच्या वर्णमालेमध्ये मी दोन शब्द टाकलेत हा. मराठीच्या वर्णमालेमध्ये कठोर व्यंजनांची संख्या किती? 13. आणि मराठीच्या स्पर्श व्यंजनाच्या गटामध्ये, मराठीच्या स्पर्श व्यंजनाच्या गटामध्ये कठोर व्यंजनांची संख्या किती? तर ती 10. 10+3 बरोबर 13. म्हणजे पूर्ण वर्णमालेमध्ये जी संख्या जी आहे त्या संख्येचा समावेश आपल्याला 13 एवढा करता येईल. याला आपल्याला म्हणता येईल कठोर व्यंजने. म्हणजे ह्या 2 ओळी आपण पाहिल्या, त्या खालच्या ज्या बाजूच्या ज्या 2 ओळी ज्या आहेत हे कठोर व्यंजन आहेत, हे कठोर व्यंजन आहेत. या पुढच्या 2 लाईनी ज्या आहेत या 2 लाईनींना आपल्याला मृदू व्यंजने असं म्हणता येईल. मृदू व्यंजने. आता ही लाईन आणि ही लाईन याला आपल्याला काय म्हणता येईल? मृदू व्यंजन असं म्हणता येईल. पण या मृदू व्यंजनांचा विचार करत असताना हे 13 व्यंजन सोडल्यानंतर, हे 13 व्यंजन सोडल्यानंतर उरलेले बाकीचे सगळेच व्यंजन, उरलेले बाकीचे सर्वच व्यंजन जे आहेत त्या सर्व व्यंजनांचा समावेश आपल्याला कशामध्ये करता येईल? मृदूमध्ये करता येईल. म्हणजे मृदूमध्ये करता येतो. म्हणून मृदू व्यंजनांची संख्या आता किती होणार? 36 मधून 13 आपले निघून गेले म्हणजे आपले 23.
म्हणजे आपली जी मराठीची वर्णमाला जी आहे त्या मराठीच्या वर्णमालेमध्ये याचा जर आपण विचार केला, स्पर्श व्यंजनांमध्ये 10 व्यंजनं अशी आहेत की त्यांचा कठोरमध्ये समावेश करता येतो. त्याच्यानंतर मृदू व्यंजन जे आहेत उरलेले 10 सोडून आणि हे 3 सोडून 10 आणि 3 13, 10 आणि 3 13 हे सोडल्यानंतर उरलेले सर्व व्यंजन जे आहेत त्या सर्व व्यंजनांचा समावेश आपल्याला कशामध्ये करता येतो? मृदू व्यंजन. म्हणजे 2 भाग पडले. किती भाग पडले? 2 भाग पडले. पहिल्यामध्ये एक कठोर व्यंजनांचा भाग आहे आणि दुसरा मृदू व्यंजनांचा भाग आहे. कठोर व्यंजनांची संख्या 13 एवढी आहे, तर मृदू व्यंजनांची संख्या ही 23 एवढी आहे. आणि हे लक्षात ठेवण्याकरता वर्णमालेचा पहिला हा जो 2चा गट आहे, हा 2चा गट आहे, हे कठोर व्यंजनांमध्ये येतो आणि याच्यानंतर उरलेले जे आहेत श श स हे सोडून सर्व व्यंजनांचा समावेश जो आहे तो समावेश याच्या सहित आपल्याला कशामध्ये करता येतो? ते 23 या संख्येमध्ये करता येतो. याच्यामध्ये काही अडचण आहे का? आणि म्हणून मग उभी लाईन पाहिली आपण, ही उभी लाईन पाहिली, ही पाहिली, ही पाहिली, आता उरली ही पुढची उभी लाईन. हे मृदू व्यंजनांमध्येच येते, पण याचा एक स्वतंत्र असा एक गट आहे. याचा स्वतंत्र असा गट आहे ज्याला आपण इकडे येईल का? अनुनासिक 1 2 3 4 5 मराठीच्या वर्णमालेमध्ये अनुनासिकांची संख्या जी आहे ती संख्या किती आहे? 5 आहे. अनुनासिकांची संख्या 5 आहे. आणि हे अनुनासिकांची संख्या 5 जी आहे, अनुनासिक जे आहे हे अनुनासिक आपल्याला अनुस्वाराने दर्शविता येते. जिथे जिथे अनुस्वार असेल, समजायचं याला आपल्याला काय म्हणायचं आता? अनुनासिक असं म्हणायचं, याला आपण अनुनासिक असं म्हणतो. आणि अनुनासिक जे आहे, अनुनासिकाचा वापर करणं म्हणजे काय? अक्षर जे असेल त्या अक्षरावर जिथे आपल्याला अनुस्वार द्यायचा आहे, जे टिंब द्यायचं आहे, ते टिंब म्हणजे अनुस्वार, अनुस्वार म्हणजे अनुनासिक. आता अनुनासिक हा जो शब्द जो आहे याचंही थोडस आपल्याला विश्लेषण करावं लागेल. याचे 2 भाग पाडता येतील आपल्याला. एक अनु आणि दुसरं नासिक. दुसरं नासिक. नासिक या शब्दाचा अर्थ नाक आणि अनु म्हणजे अल्प. अनु म्हणजे अल्प. आपल्या मुखातून निघणारा जो श्वास आहे, मुखातून निघणारी जी हवा जी आहे, मुखातून निघणारा जो ग्रामरच्या भाषेत सांगायचं तर उच्चार जो आहे, तो उच्चार जसा आपल्या तोंडातून बाहेर निघतो त्याचप्रमाणे कधी कधी बोलत असताना तो उच्चार नाकावाटेही बाहेर निघतो. पण नाकावाटे जो बाहेर उच्चार निघतो तो कमी असतो. हा शब्द लक्षात घ्या. तो कमी असतो. म्हणजे कसा असतो? अनु असतो. अनु असतो म्हणजे तो लहान असतो. म्हणून मग नाकातून निघालेला उच्चार त्याला आपण काय म्हणतो आता? अनुनासिक असं म्हणतो. आणि अनुनासिक हे एका अक्षराने दर्शवल्या जात नाही, तर त्याच्याकरिता 5 अक्षर दर्शवलेले आहेत. 5 अनुनासिक आहेत. 1 2 3 4 5. हे 5 जरी असले ना तरी ते चिन्हाने जर दर्शवायचे असेल तर त्याला आपण काय करतो? टिंब देतो. टिंबाला आपण अनुस्वार असं म्हणतो. आता हे जे अनुनासिक जे आहे त्या अनुनासिकाचे उच्चार वेगवेगळे आहेत. अनुनासिकाचे उच्चार वेगवेगळे आहेत. आपण हे एवढं पाहिल्यानंतर परत अनुनासिकाकडे वळू. आता आपण जसं हे उभा भाग पाहिलात, याला कठोर वर्ण असं म्हणतो आपण, कठोर व्यंजन असं म्हणतो. याला आपण काय म्हणतो आता? मृदू व्यंजने असं म्हणतो. याला आपण अनुनासिक असं म्हणतो. म्हणजे 25चा गट आपण पूर्णपणे पाहिलेला आहे. पुढचा गट ज्याप्रमाणे अजून एक मुद्दा थोडासा पाहून घेऊ. हे जे उभी जी पार्श्वभूमी जी आहे ती पार्श्वभूमी देखील लक्षात घ्यायचं आहे. ज्याला आपल्याला ही पहिली लाईन, ही दुसरी लाईन, हे पहिली लाईन, ही दुसरी, हे अजून पहिली करून घेऊ, हे अजून दुसरी करू.
आपल्या वर्णमालेमध्ये हा एक शब्द आहे महाप्राण. क हे जे अक्षर आहे, क हे म्हणजे व्यंजन जे आहेत, व्यंजन हे स्वतः पूर्ण उच्चार करू शकत नाहीत. व्यंजनाला आपलं पूर्णत्व सिद्ध करण्याकरिता स्वराची गरज घ्यावी लागते, स्वराची मदत घ्यावी लागते. समजा जर हा क जर असेल, असा जर क लिहिलेला असेल, तर समजायचे की दोन घटक आहेत याच्यामध्ये दोन घटक आहेत. एक तर हा मुळात अर्धा क आहे, मुळात अर्धा क आहे, अधिक हा अ आहे. बरोबर काय होईल तो क होईल, हे लक्षात घ्या. म्हणजे क ची निर्मिती कशी आहे, अर्धा क अधिक अ. तसं आपण ते 14 कडे पाहिलीच नाही. 14 कडीचा विचार विस्मरण झालं, थोडं पाहू शकता. हा जो अर्धा क आहे, अर्धा क अधिक अ बरोबर क. जसा हा क दोन मिळून झाला, इथे अर्धा दाखवलेला आहे, इथे अर्धा दाखवलेला आहे. अर्धा क अधिक अ बरोबर क. त्याचप्रमाणे ही पूर्ण लाईन जी आहे, 5 अक्षर जे आहेत, या 5 अक्षरांमध्ये जर ह जर मिळवला, ह जर मिळवला म्हणजे लक्षात घ्या, अर्धा क अधिक अर्धा ह अधिक अ बरोबर, हे लक्षात घ्या. म्हणजे ख ची उत्पत्ती कशी झाली, हा वर्ण जो आहे, ख जे व्यंजन जे आहे, त्या व्यंजनाची निर्मिती कशी झाली, अर्धा क अधिक अधिक पण तो अर्ध जो आहे तो हा अर्ध आहे. म्हणजे अर्धा क अधिक अर्धा अधिक अ बरोबर काय होईल, तो ख तयार होईल. ख तयार होईल. ख हे व्यंजन कसं तयार झालं, अर्धा क अधिक अर्धा अ अधिक अ बरोबर ख. म्हणजे याच्यामध्ये ख आला. ज्याप्रमाणे क मध्ये ह टाकलेला आहे, त्याचप्रमाणे आपल्याला च अक्षर घेता येईल. अर्धा च अधिक अर्धा ह अधिक अ बरोबर छ. लक्षात घ्या. म्हणजे छ या अक्षराची उत्पत्ती जी आहे, ती उत्पत्ती च मधून आहे. च मधून आहे, तर च मध्ये काय केलेलं आहे, अर्धा च अधिक अर्धा ह अधिक अ बरोबर छ. म्हणजे ही पूर्ण लाईन जी आहे ना, या पूर्ण लाईन मध्ये ह जर आपण त्याच्यामध्ये मिश्रित जर केला, तर ही दुसरी लाईन जी आहे, दुसरी लाईन तयार होते. एवढं समजलं ना. त्यानंतर परत हा एक दोनचा गट तयार केला आपण. म्हणजे पहिली लाईन, हे अभ्यास करत असताना हे लक्षात घ्यायचं की पहिली लाईन ही आहे, दुसरी लाईन ही आहे. पहिल्या लाईनवर दुसरी लाईन डिपेंड आहे, कारण याच्यामध्ये हो टाकला, या लाईन मध्ये हो टाकला, ही लाईन जी आहे, ही लाईन तयार होते. म्हणजे वर्ण जे आहेत, व्यंजन जे आहेत, व्यंजन तयार होतात. जसं इथे आहे तसंच इथे आहे. ग मध्ये ह टाका, ख तयार होतो. ज मध्ये ह टाका, झ तयार होतो. ड मध्ये ह टाका, ध तयार होतो. द मध्ये ह टाका, ध तयार होतो. ब मध्ये ह आपण मिश्रित केला की भ तयार होतो. इंग्रजीमध्ये असंच आहे ना. इंग्रजीचा जर थोडा विचार जर केला आपण, आपल्याला केचा क होतो, केचा क होतो, के अधिक याच अधिक याच बरोबर ख, बरोबर ख. केयचा ख होतो, केयच दोन्ही मिळून आपला इकडे ख तयार होतो. म्हणजे ख मध्ये याच काय येतो, इंग्रजीचा आपला विषय नाही म्हणा, पण ख मध्ये याच का होतो, तर त्याचं गणित इथे आहे. अर्धा क अधिक अर्धा ह अधिक अ बरोबर ख, बरोबर ख. म्हणून ख हे खच जर स्पेलिंग आपल्याला जर करायचं झालं, के याच हे करतो आपण, के याच ए म्हणजे अ आहेच, ए आहे म्हणजे अ आहेच. म्हणून याच्यामध्ये परत एकदा लक्षात घ्या, क मध्ये ह बरोबर ख, ग मध्ये ह बरोबर ग. हे अनुनासिक आहे, हे अनुनासिक आहे. याच्यामध्ये ते टाकण्याचं काम नाही. म्हणून प्रत्येक वर्णामध्ये ह जर टाकला, तर त्याची दुसरी लाईन जी आहे, दुसरी लाईन तयार होते. म्हणून हे जे याला आपण काय म्हणू आता, महाप्राण. आता स्पर्श व्यंजन जे आहे, स्पर्श व्यंजनांचा
जो गट जो आहे 25चा गट आहे. 25चा आपण वारंवार पाहतोय. 25चा हा गट आहे. 25च्या गटामध्ये महाप्राणांची संख्या किती? महाप्राणांची संख्या किती? तर सरळ उत्तर येईल. तुम्हाला पर्याय दिलेले असतील, 8 असेल, 9 असेल, 10 असेल, 12 असेल, 4 पर्याय दिलेले असतील. 4 पर्यायांपैकी एक पर्याय आपल्याला काय करायचंय? निवडायचं आहे. म्हणून महाप्राण तसे वेगवेगळे आहेत बरं, हे लक्षात घ्या. नाही तर मग 10 महाप्राण सांगितले. खरा महाप्राण एकच आहे. खरा महाप्राण हा एकच आहे. हो ला आपण महाप्राण असं म्हणतो, बरोबर आहे की नाही? पण हा हा इथे आला ना, याच्यामध्ये तो मिश्रित झाला, म्हणून हे वर्णमाला तयार झाली. हे 5ची वर्णमाला तयार झाली. ही 5ची वर्णमाला तयार झाली. या वर्णांमध्ये हो आहे. हो म्हणजे महाप्राण. ह म्हणजे महाप्राण. पण या मुख्य महाप्राणाच्या ऐवजी महाप्राणांची संख्या जी आहे, ही संख्या आपल्याला लक्षात घ्यायची की वर्णमालेमध्ये 25च्या वर्णमालेमध्ये 10 आहेत. त्यानंतर महाप्राणमध्ये समाविष्ट होणारे हे 3 अक्षर आहेत. श, श आणि स. याच्यामध्ये आता एक गंमत याच्यामध्ये पण आपण पहिल्यांदा बेरीज करून घेऊ. याच्यामध्ये किती महाप्राणांची संख्या किती झाली आता? 10. आणि हे 3 महाप्राण जे आहेत, 3 अक्षर जे स्वर जे आहेत, व्यंजना जे आहेत, या व्यंजनांचा समावेश देखील आपल्याला महाप्राण मध्ये करता येतो. म्हणजे 10 अधिक 3 आणि तो 1 बरोबर. आता महाप्राणांची संख्या किती झाली? शेवटची संख्या 14. पहिल्यांदा आपण 10ची संख्या घेतली. वर्णमाला जर पूर्ण जर आपण घेतली तर 13 आली. ते 13 आली. हे महाराज इकडे आहेतच. हो बरोबर आहे ना. आणि म्हणून ही संख्या किती झाली आता? 14. मराठीच्या वर्णमालेमध्ये एकूण महाप्राणांची संख्या किती? असा जर प्रश्न जर आला तर तुम्हाला लिहावं लागेल 14. आणि फक्त कुठेतरी 4 अक्षर आहेत आणि त्याच्यामध्ये हो आहे. आणि त्याच्यात विचारला की महाप्राण कोणता? तर एकच. महाप्राण कोणता? तर तो एकच. तो बरोबर काय आता? हो. म्हणून महाप्राणांची संख्या किती आता? ही झाली 14. आता जर या वर्णमालेमध्ये आपण महाप्राण जर पाहतो आहोत तर आपोआपच दुसरा मुद्दा जो आहे तो दुसरा मुद्दा तयार होऊन राहिला. महा म्हणजे मोठा. जर मोठा आहे तर लहान आहेच. मोठा आहे तर लहान आहेच. लहान कोणता आहे आता? या खोला आपण महाप्राण म्हणून राहिलो. या लाईनला आपण महाप्राण म्हणून राहिलो. या लाईनला आपण याला आपण महाप्राण म्हणून राहिलो. या 10ला सोडून या लाईन मधले जेवढे आहेत ते सर्व काय आहेत आता? फक्त मी इकडे तिकडे लिहितो, ते थोडस लक्षात घ्या. याला अल्पप्राण असं म्हणतात. अल्पप्राण याचा अर्थ काय? ज्याचा उच्चार करण्याकरता लागणारा दाब जो आहे तो दाब कमी आहे आणि महाप्राणला लागणारा दाब जो आहे तो दाब जास्त आहे. म्हणून त्याला महाप्राण. हचा उच्चार करत असताना छातीवर दबाव येतो, दाब येतो. पण अल्पप्राणांचा उच्चार करताना क, च, ट, त याचा उच्चार करताना तेवढासा दाब येत नाही. म्हणून या 14च्या व्यतिरिक्त येणारी जी संख्या आहे, इथे जर 14 आहे तर प्लस मायनस करण्याची काही जास्त गरज नाही. इथे 14 आहे तर 36 मधून 14 जर काढले तर उरलेली संख्या बरोबर किती? 22. 22 हे अल्पप्राण आहेत. आणि 14 हे महाप्राण. लक्षात आलं काय? आपण उभय अक्षरांचं हे सगळं विश्लेषण जे आहे ते विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला. अजून अनुनासिक शिल्लक आहे. अनुनासिकाचं विश्लेषण जे आहे ते विश्लेषण केलेलं नाही. पण हे वर्गीकरण एवढं जे उभं वर्गीकरण लक्षात आलं का? उभं वर्गीकरण जर लक्षात आलं असेल तर याच्यावर अन्याय कशाला करायचा? आपण आडवं देखील वर्गीकरण करून बघू. याच्यावर आडवं जे वर्गीकरण जे आहे ते वर्गीकरण देखील करून. पण परत एकदा लक्षात घ्या, महाप्राणांची संख्या किती? 14. वर्णमालेच्या स्पर्श व्यंजनांमध्ये याची संख्या किती? 10. इथपर्यंतची संख्या किती आहे? 13. आणि मुख्य महाप्राणाच्या सहित असणारी संख्या जी आहे ती संख्या किती आहे? 14 आहे.
14 महाप्राण आहेत. तर उरलेले बाकीचे व्यंजन जे आहेत त्याला अल्पप्राण असं म्हणता येईल. म्हणून अल्पप्राणांची संख्या किती आहे आता? 22 एवढी आहे. हे वापस घेता येईल का आपल्याला? नाही नाही, थांब ना. नाही ना, मला याचं काम आहे ना. हे एवढंच कर. हम्म. मला या बोर्डची सवय नसल्यामुळे हा थोडासा प्रॉब्लेम येतो. तर आतापर्यंत आपण ही जी वर्णमाला जी आहे ही वर्णमाला उभी वर्णमाला पाहिली. उभ्या वर्णमालेचा आपण विचार केलाय, उभ्या व्यंजनांचा आपण विचार केलेला आहे. आता आपल्याला आडव्या व्यंजनांचा विचार करायचा आहे. आडव्या व्यंजनांचा विचार करण्या अगोदर मी एक छोटस चित्र जे आहे ते चित्र काढण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामधून मुद्दे जे आहेत ते मुद्दे समजून घेऊया. रेस मोडा लागते ही रेस. चित्रकला काही आपली चांगली नाही, कारण मग आपल्याला ही जी वर्णमाला जी आहे ही वर्णमाला आपल्याला आडव्या स्वरूपात समजून घ्यायची आहे. त्याच्याकरिता थोडासा प्रयत्न जो आहे तो प्रयत्न आपण करतो आहोत. आपल्या शरीराची जी रचना जी आहे त्या रचनेमध्ये 5 भाग जे आहेत त्या 5 भागांचा आपल्याला विचार करायचा आहे.
तर हा माणसाच्या शरीराचा चेहरा आहे. हा माणसाच्या शरीराचा चेहरा आहे. ते थोडं कागदावर जर काढलं असतं तर व्यवस्थित काढता आलं असतं, पण इथे आपलं बोर्ड जे आहे मी मुद्दामून करून 5 साईड दाखवले, 5 पॉईंट दाखवलेले आहेत. हा एक पॉईंट आहे, हा दुसरा पॉईंट आहे, हा तिसरा पॉईंट आहे, हा चौथा पॉईंट आहे आणि हा 5वा पॉईंट आहे. ह्या 5 लाईन्स आहेत. लक्षात घ्या, ह्या 5च्या 5 लाईन या आपल्याला या 5 मुद्द्यांशी समाविष्ट आहेत आणि या 5 मुद्द्यांशी जे समाविष्ट आहेत त्याचं विश्लेषण जे आहे ते विश्लेषण मी करण्याचा प्रयत्न करतो. लक्षात घ्या, आपल्या फुफ्फुसातून निघणारी हवा जी आहे त्या हवेच्या माध्यमातून तयार होणारा उच्चार जो आहे तो उच्चार प्रथम जिथून निघतो ही ही बाजू आहे, याला आपण कंठ असं म्हणतो. याला आपण कंठ असं म्हणतो. तुम्ही तुमच्या कंठाला हात लावून बघू शकता. येथे आपण बोलत असताना इथे कमी जास्त दाब तयार होतो, याला आपण कंठ असं म्हणतो. हा पहिला मुद्दा आहे, कंठ. हे 5 गोष्टी जर लक्षात आल्या ना तर ही जे 5 बाजू जे आहेत ना ह्या 5 सहज लक्षात येते. जिथे कंठातून निघतो त्याला आपण कंठव्य असं म्हणतो. नंबर 2 चा मुद्दा आहे, उच्चार करत असताना तालुपट आपलं जे आहे त्या तालुपटाला जिभेचा स्पर्श जो आहे तो जिभेचा स्पर्श होतो, म्हणजे दाताच्या थोडस अर्धा इंच मागे, दाताच्या थोडं अर्धा इंच मागे जे आहे ते तालुपट आहे. म्हणजे हा दुसरा क्रम आहे. नंबर 2. तिसरा आहे आपलं जे तोंड जे आहे, मुख जे आहे त्या मुखामध्ये वरचं जे टोक आहे तो खोल असा खड्डा तयार झालेला आहे, ज्याला टाळू असं म्हणतो आपण, ज्याला इथे व्याकरणाच्या भाषा आपण मूर्धा, याला आपण मूर्धा असं म्हणतो. याला आपण मूर्धा असं म्हणतो. आणि चौथा मुद्दा आहे आपले असणारे दात. आपले जिभेचा स्पर्श जो आहे तो दाताच्या जवळ होतो, त्याला दंतव्य असं म्हणतात आपण, ते पौच. आणि शेवटचा टप्पा आहे, मुखातून हवा जेव्हा शेवटी बाहेर निघते तेव्हा ओठाशी त्याचा संबंध येतो. म्हणजे पहिला संबंध कंठाशी आहे, दुसरा संबंध तालव्याशी आहे, तिसरा संबंध मूर्धा या घटकाशी आहे, चौथा संबंध दातांच्या सोबत आहे आणि 5वा संबंध जो आहे तो ओठाच्या सोबत येतो. म्हणून या 5 लाईन या 5 मुद्द्यांवर अवलंबून आहेत. आता पहिली लाईन आपण आडवी लाईन. आडवी लाईन जी आहे, आडव्या लाईन मध्ये 5 अक्षर आहेत, 5 व्यंजन आहेत. क ख ग घ ञ. क ख ग घ ङ ङ. हा उच्चार लक्षात घ्या, वारंवार लक्षात घ्या. याचा उच्चार कंठातून होतो, याचा उच्चार कंठातून होतो. ना धड याचा उच्चार हो सारखा होऊन आला, न धड त्याचा उच्चार ग सारखा होऊन आला. पण असा अर्धवट उच्चार जो आहे तो अर्धवट उच्चार होतो, पण त्याला सर्वसाधारणपणे नच म्हटले जाते. क ख ग घ न असं म्हणतात सर्वसाधारणपणे, पण त्याचा खरा उच्चार जो आहे तो आहे ङ. त्याचा खरा उच्चार काय था? क ख ग घ ङ. याचा उच्चार जो आहे, या 5 वर्णांचा उच्चार जो आहे तो उच्चार आपल्या कंठामधून होतो, इथून कंठामधून होतो. याला आपण कंठव्य असं म्हणतो. याला आपण कंठव्य असं म्हणतो. पहिली लाईन आली का लक्षात? क ख ग घ ङ. याचा उच्चार फक्त माझ्याकडे माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. पूर्णपणे उच्चार जो आहे तो उच्चार कुठनं होतोय? आपल्या कंठामधून होतो. दुसरी जी लाईन जी आहे ही च छ ज झ ञ ञ. च छ ज झ ञ ञ. पण यालाही आपण नच म्हणतो. यालाही आपण काय म्हणतो आता? नच म्हणतो. याचा उच्चार जे आहे ते मी प्रॅक्टिकली स्वतः करून पाहता. याचा उच्चार जो आहे तो उच्चार करतो च. आपली जी जीभ आहे ना, आपले जे दात आहेत, दाताचे जे हिरड्या आहेत, दाताचे ज्या हिरड्या आहेत त्याच्या किंचित वर जीभ जी आहे ते जीभीचा प्रेस होतोय, प्रेस. च च म्हटलं की जीभ अशी रुंदावते. जिभेच्या कळा रुंदावतात आणि कळा रुंदावतात आणि वरच्या टोकाला ते स्पर्श करतात. जिथे स्पर्श करतात तिथे तालुपट आहे. नंबर 2 तिथे काय आहे? तालुपट आहे. आणि म्हणून ही जी 5 अक्षरांची लाईन जी आहे त्यांना तालव्य, यांना काय म्हणता येईल आता? तालव्य. तालव्याचा अर्थ लक्षात घ्यायचा आहे,
की तालुपटाला जीभ स्पर्श करते, तालुपटाला जीभ स्पर्श करते, जीभ तुमची प्रसरण पावते आहे आणि वरचा तालुपट जे आहे त्याला ती प्रेस करते आहे आणि म्हणून ती ही जी लाईन मध्ये लाईन जी आहे या लाईन आपण तालव्य असं म्हणतो. त्याच्यानंतरचा खालचा जो भाग आहे 5 अक्षर जी आहेत ना, या आपली जीभ जी आहे ही सरळ चालत नाही. आता ही आपली जीभ जी आहे ही जीभ सरळ चालत ती पल्ल्यावर सुटते. जसं चालताना माणूस असा पल्ल्यावर सुटतो ना, ती पल्ल्यावर सुटते. पल्ल्यावर सुटते म्हणजे काय, बैल जो असेल त्याची शेपटी तो दंडावर टाकतो, शेपटी तो दंडावर टाकतो आणि म्हणून आपली जीभ जी आहे ना ही जीभ अशी आतमध्ये वळण घेते, आतमध्ये ती वळण घेते आणि वळण घेत असताना वरचा जो खोल भाग जो आहे मुद्दा क्रमांक 3, मुद्दा क्रमांक 3 मूर्धा जी आहे त्या ठिकाणी आपली जीभ जी आहे ट ट जीभ अशी वर चालली ट ठ ड ढ न ट ठ ड ढ न. जिभेचा शेंडा स्पर्श करतोय, जिभेचा शेंडा स्पर्श करतोय. कुठं स्पर्श करतो, वरचा जो भाग जो आहे टाळू जे आहे ज्याला आपण मूर्धा असं म्हणतो त्या खोल भागाला ते स्पर्श करते. म्हणून हे 4-5 अक्षर जे आहेत यांना आपण मूर्धन्य असं म्हणतो. लक्षात येणार काय, याला मूर्धन्य असं म्हणतो. आणि याला या नला आपण बाणाचा न म्हणतो, या नला आपण बाणाचा न म्हणतो. कधी कधी त्याला मोठा न देखील म्हणतो. मोठा न का म्हणतो, तर उच्चार करत असताना जीभ आपली वरच्या भागाला जाते, जीभ आपली वरच्या भागाला जाते. म्हणून ट ठ ड ढ न यांचे उच्चार जे हे खणखणीत होतात, त्यांचे उच्चार जे हे खणखणीत होतात आणि म्हणून त्यांना काय म्हणतात, आता मूर्धन्य असं म्हणतात. चौथा मुद्दा आहे त थ द ध. जिभेचा शेंडा जो आहे ना, जिभेचा शेंडा जो आहे तो टोले मारून राहिला, जिभेचा शेंडा टोले मारून राहिला. हे लक्षात घ्या. नंबर 4 इथे आपले दात आहेत, हे दाताची मागची बाजू आहे, मागची जी बाजू आहे ती बाजू स्पर्श करते, जिभेचा शेंडा स्पर्श करतोय. हे करून बघा, हे करून बघा. त फ द ध न. न हा नळाचा न आहे, न हा नळाचा न आहे. त्याला आपण आपल्या भाषेमध्ये लहान न असं म्हणतो, लहान न असं म्हणतो. पण मग हे काय आहेत, दंतव्य. ते दंतव्य हे सगळे हे घेतले त्यामुळे दंतव्य दंत व्यंजन असं म्हणतो आपण त्याला, पण दंतव्य. पुढची लाईन जी 5ची लाईन आहे ती तर एवढी पक्की आहे, कितीही पैलवान असू द्या, मी नेहमी हे उदाहरण देत असतो, कितीही पैलवान असू द्या त्याची ताकद नाही, त्याची ताकद नाही. पचा उच्चार करत असताना, पचा उच्चार करत असताना तोंड दाबून ठेवा, तोंड दाबून ठेवा. म्हणजे ओठ जे आहे ते ओठ असे दाबून ठेवा आणि त्याला म्हण प. तो म्हणूच शकत नाही, तो म्हणूच शकत नाही. 2 गोष्टी आहेत इथे मध्ये लक्षात घ्या. एक वेळ ओठाला लागलेले ओठ उघडतात आणि एक वेळ ते बंद होतात, एक वेळ ते बंद होतात. पप्पा शब्द आहे, पप्पा पप्पा, बरोबर आहे की नाही. पहिल्यांदा बंद होते, पहिल्यांदा बंद होते. पप्पाचा दुसरा पाचा उच्चार करत असताना तो उघडल्याशिवाय त्याचा उच्चार होऊच शकत नाही. कारण मुखामधून निघालेली हवा जी आहे, मुखामधून निघालेली हवा जी आहे त्या हवेचा संबंध ओठांशी आलेला आहे, त्यांचा संबंध ओठांशी आलेला आहे. प फ ब भ म. एक ओठ दुसऱ्या ओठाला स्पर्श करतो, एक ओठ दुसऱ्या ओठाला, हे स्पर्श व्यंजनेच आहेत बरं, हे स्पर्श व्यंजने आहेत. आणि म्हणून याला काय म्हणता येईल आता, ओष्ठ. याला म्हणता येईल ओष्ठ. 5 गोष्टी आहेत, 5 गोष्टी लक्षात आल्या का आता. ही पहिली लाईन कंठव्य, दुसरी लाईन तालव्य, तिसरी लाईन मूर्धन्य, चौथी लाईन दंतव्य आणि 5वी लाईन ओष्ठव्य. अशी 25चा हा जो गट आहे आपण उभयही पाहिला आणि तो आडवा देखील पाहिलेला आहे. आता फक्त आपल्याला विचारात घ्यायचं आहे अनुनासिके. आता आपल्याला विचारात घ्यायचे अनुनासिके. आता
अनुनासिक जे आहेत, अनुनासिकांची संख्या किती आहे मग? 5 एवढी संख्या आहे. नाही तो याच्यात नका घेऊ आता. तर हे जे 5 वर्ण आहेत, हे 5 वर्ण आहेत. या 5 वर्णांमध्ये ङ आहे, ञ आहे, न आहे, न आहे. या चारीला आपण नच गृहीत धरा. या चारीला आपण न गृहीत धरा. कारण इंग्रजीमध्ये आपण नावाचा उच्चार करत असताना नावाचं स्पेलिंग आहे, ते स्पेलिंग तयार करत असताना ज्या अक्षरावर अनुस्वार असेल, ज्या अक्षरावर अनुस्वार असेल, एक तर आपण त्याच्याकरिता यन घेतो, एक तर आपण त्याच्याकरिता यम घेतो. बरोबर आहे ना? यन या अक्षराचा आपण उपयोग करतो अनुस्वारासाठी, किंवा मग अनुस्वारासाठी, किंवा म्हणजे कोणतेही घ्या असं चालत नाही. जिथे न ची गरज असेल तिथे न चीच गरज राहील, यनच घेतल्या जाईल. आणि जिथे अनुस्वारा उच्चार म सारखा होत असेल तिथे यमच घेतल्या जाईल. आणि म्हणून या 5चा जो गट आहे हे लक्षात घ्यायचा नाही. याच्यावर प्रश्न असतात, त्याच्यावर विशेष करून अनुनासिकावर प्रश्न असतात. ह्या अनुनासिकाची व्याख्या काय पाहिली आपण मगाशी? जसा याचा उच्चार मुखामधून होतो, जसा याचा उच्चार मुखामधून होतो तसाच याचा उच्चार नाकामधून देखील होतो. पण नाकामधून होणारा उच्चार जो आहे तो उच्चार कसा असतो? अनु असतो, कमी असतो. उच्चार जो आहे तो उच्चार कमी असतो. म्हणून याला अनुनासिक असं म्हणतात. याला पर्यायी नाव, याला पर्यायी नाव परसवर्ण, याला पर्यायी नाव जे आहे ते परसवर्ण असं नाव दिलेलं आहे. याला परसवर्णच का म्हणतात हा एक मुद्दा आहे. याला परसवर्ण का म्हणतात? परसवर्ण याला एवढ्यासाठी म्हणतात की जिथे अनुस्वार असेल, जिथे अनुस्वार असेल त्या अनुस्वाराचा उपयोग जर आपल्याला करायचा नसेल, अनुस्वाराचा उपयोग आपल्याला करायचा नसेल, तर मग आपण काय करू? अनुनासिकाचा वापर करू. मग आपण अनुनासिकाचा वापर करू. जिथे तुम्हाला अनुनासिकाचा वापर करायचा नाही, अनुनासिकाच्या ऐवजी तुम्हाला अनुस्वार द्यायचा असेल, तो देणे शक्य आहे, तो देणे शक्य आहे. म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन, याची अदलाबदल जी आहे ती अदलाबदल आपल्याला करता येते. म्हणून याला परसवर्ण असं म्हणतात. याला परसवर्ण, परसवर्णचा अर्थ लक्षात आला? परसवर्ण म्हणजे काय? अनुनासिक. परसवर्ण म्हणजे काय? अनुनासिक. अनुनासिकाला परसवर्ण का म्हणतात? एक्सचेंज करता येते आपल्याला. अनुस्वाराच्या ऐवजी अनुनासिक, अनुनासिकाच्या ऐवजी अनुस्वार देता येते. आता हा मुद्दा काढून ठेवतो. करूनच घ्या ना इकडे. ते करतो. आता अक्षरावर आपण अनुनासिक म्हणजे अक्षरावर आपण अनुस्वार देतो. कुठल्याही अक्षरावर जर आपल्याला अनुस्वार द्यायचा असेल, हा अनुस्वार आपण बरेच शब्द असे आहेत, बरेच नावं अशी आहेत की त्याच्यावर अनुस्वार दिलेला असतो. अनुस्वार बरोबर एक दिलेला टिंब, बरोबर आहे ना? अनुस्वार बरोबर काय का एक दिलेलं, त्या अक्षराच्या वर दिलेलं टिंब, त्याला आपण अम्म अम्म असं म्हटलेलं आहे. अक्षरावर दिलेलं आहे टिंब जे आहे त्या टिंबाला आपण अनुनासिक असं म्हणतो. अक्षरावर आपण अनुस्वार दिलेला आहे. हा अनुस्वार जो आहे, हा अनुस्वार समजा आपण असे टिंब 5 ठिकाणी दिलं, 5 ठिकाणी आपण टिंब दिलं, आपण काय म्हणू? प्रत्येक ठिकाणी दिलेला जे टिंब आहे म्हणजे अनुस्वार जो आहे ते अनुस्वार सारखाच आहे. प्रत्येक ठिकाणी अनुस्वार हा सारखाच आहे. पण या प्रत्येक ठिकाणच्या अनुस्वाराला, प्रत्येक ठिकाणच्या अनुस्वाराला वेगवेगळा अर्थ आहे. आपण हे 5 मुद्दे इथे पाहणारच आहोत. आणि तुमच्या स्पर्धा परीक्षेमध्ये अतिशय महत्वाचा भाग आहे. त्याच्यावर प्रश्न जे आहेत ते प्रश्न विचारलेले असतात. आणि म्हणून बारकाव्याने थोडं लक्षात घ्या. हा हे टिंब आहे, हे टिंब आहे, हे टिंब आहे, हे टिंब आहे, 5 टिंब आहेत. पण 5च्या 5 टिंबांचा अर्थ वेगवेगळा निघू शकतो, वेगवेगळा
निघू शकतो. तो कसा निघू शकतो ते आपण पाहण्याचा प्रयत्न करू. तर पहिली जी लाईन आहे, समजा आता एक गंगा शब्द आहे. गंगा हे नाव आहे. आपण हे 5 मुद्दे पाहण्याचा प्रयत्न करू. आता गंगा हे नाव आहे. गंगा या नावावर म्हणजे ग या अक्षरावर अनुस्वार आहे. ग या अक्षरावर अनुस्वार आहे. ग या अक्षरावर जर अनुस्वार आहे तर त्याचं एक अनुनासिक देखील आहे. समजा तुम्हाला असं सांगितलं की गंगा हा शब्द जो आहे, गंगा हा शब्द जो आहे, हा शब्द अनुस्वार काढून लिहा. हा अनुस्वार जो आहे तो अनुस्वार काढा आणि अनुनासिकामध्ये लिहा. अनुनासिकामध्ये लिहा. असं जर आपल्याला जर करायचं असेल तर आपल्याला या 5 पैकी कोणतं अनुनासिक वापरता येईल हे लक्षात घ्यायचं आहे. या 5 पैकी कोणतं अनुनासिक या अनुस्वाराच्या ऐवजी ते आपल्याला वापरता येईल हे आपल्याला 100% सांगता येईल. त्यात काही अडचण असण्याचं कारण नाही. याचा एक ट्रिक जी आहे ती ट्रिक मी तुम्हाला सांगतो. ते एक लक्षात घ्यायचं आहे की गंगा ज्या अक्षर एक मुद्दाच लक्षात घ्यायचा आहे की ज्या अक्षरावर अनुस्वार असेल, ज्या अक्षरावर अनुस्वार असेल त्या अनुस्वाराच्या पुढे येणारं अक्षर, त्या अनुस्वाराच्या पुढे येणारं अक्षर ते शोधायचं. बरोबर? ते अक्षर शोधायचं. आणि हा जो 25चा जो गट आहे, हा जो 25चा जो गट आहे त्याच्यामध्ये हे अक्षर कुठे आहे ते पहा. ते अक्षर कुठे आहे ते पहा. आणि त्या अक्षराच्या मालिकेत शेवटचं अक्षर कोणतं आहे, ते शेवटचं अक्षर कोणतं आहे, एवढं सिंपल आहे. म्हणजे गंगा हा जो शब्द आहे म्हणजे ग वर अनुस्वार आहे. ग च्या पुढे ग आला. बरोबर आहे ना? ग च्या पुढे ग आला. हा ग ह्या जो वर्ण जो आहे या 25 मध्ये कुठे दिसतो आपल्याला, या पहिल्या लाईन मध्ये. बरोबर आहे ना? ग इथे आहे. आणि या ग च्या शेवटी अनुनासिक कोणतं आहे, आणि म्हणून त्याचा उच्चारही आहे ना गंगा. गंगा लक्षात येईल ना, गंगा. बरोबर आहे ना? म्हणून हा उच्चार कसा आहे आता, गंगा. याला हे आता जर समजा अनुस्वार काढला तर आपल्याला ते अक्षर कसं लिहिता येईल, सचिनला सांगतो. मी 8व्या वर्गात असताना गंगा पवित्र नावाचा एक संस्कृत मध्ये पाठ होता. आम्ही तेव्हा विद्यार्थी दशेमध्ये होतो आणि म्हणून गंगा शब्द वाचत असताना आम्ही हा शब्द जो आहे हा शब्द आम्ही गणगाव वाचत होतो. हा शब्द आम्ही गणगाव होतो कारण अज्ञान होतं ते. इथे गंगा शब्द आहे हे अनुस्वार काढला की हा जो वर्ण जो आहे हा वर्ण आपल्याला त्या ठिकाणी घेता येतो. म्हणून हा गंगा हा संस्कृत मधला शब्द आहे. वाङ्मय हा जो शब्द जो आहे, वाङ्मयला वाङ्मय असं म्हणजे बऱ्याच ठिकाणी मी जेव्हा एक पिरियड घेतला होता तेव्हा एका शिक्षकाने मला सांगितलं होतं, कॉमेडियन शिक्षक होते, त्यांनी सरळ सांगितलं होतं, मैंने बोले साला ये पढ़ाया बोले तो मेरी उम्र चली गई, मैंने इसको दही पढ़ाया. जाऊ द्या तो विषय. म्हणजे हे लक्षात आलं काय, गंगा. त्यानंतर समजा इथे अनुस्वार आहे, दुसरा शब्द घेऊ आपण, कांचन. दुसरा शब्द घेतला कांचन. आता गवरे अनुस्वार आहे, कावरे अनुस्वार त्यांना. आता कावरच्या अनुस्वार मध्ये कोणतं अनुनासिक येईल, कावरच्या म्हणजे कांचन या शब्दामध्ये अनुनासिक जे आहे ते अनुनासिक कोणतं येईल, म्हणजे परसवर्ण, कोणत्या परसवर्णाचा वापर जो आहे तो वापर करते. आपला नियम लक्षात घ्यायचा आहे की ज्या अक्षरावर अनुस्वार आहे, त्या अक्षराच्या पुढचं अक्षर जे असेल ते टिक मार्क करून ठेवा की च आहे. आणि च च्या यादीत कोणतं वर्ण आहे, कोणतं अनुनासिक आहे, तर हा न आहे. म्हणून मग कांचन शब्द कसा लिहिता येतात आपल्याला, अनुस्वार न देता कांचन. त्याचप्रमाणे आपण एक संस्कृत मध्ये शब्द आहे पांचाली. महाभारतामध्ये पांचालीचं पात्र आहे.
पांचाली. इथे टिंबच आहे, इथे टिंबच आहे. पण काय करता येईल आपल्याला, खाली वर घेऊ, इथे अनुस्वार दिलेला आहे, इथे अनुस्वार दिलेला आहे, इथे अनुस्वार दिलेला नाही. हे न नावाचं जे अनुनासिक आहे हा त्र नाही, हा त्र नाही. सर्वसाधारण विद्यार्थी बऱ्याचदा याला त्र असं समजतात. त्र मराठीमध्ये, मराठीच्या वर्णमालेतच त्र नाही, मराठीच्या वर्णमालेतच त्र नाही. हा देखील न आहे, हा देखील काय आता न आहे. खरे मराठीमध्ये जर पाहिला तर 1 2 3 4 4 न आहेत. पण या नचा उच्चार आपल्याला मग असा करता येतो. याचा उच्चार करत असताना जिभेच्या कळा ज्या आहेत, या कळा आपल्या वरच्या भागाला स्पर्श करतात, दाब देतात. पांचाली, पा तुम्ही लक्षात घ्या, पांचाली जीभ प्रेस होऊन राहिलेली आहे म्हणून ही झाली पांचाली. त्यानंतर समजा आता हा शब्द आहे पांडव, इथे अनुस्वार आहे. गंगावर गवर अनुस्वार आहे, कावर अनुस्वार आहे, पावर अनुस्वार आहे. टिंब सारखेच आहेत, टिंब सारखेच आहे पण अर्थ वेगळे आहेत, अर्थ वेगळे आहेत. पांडव हा जो शब्द जो आहे अनुस्वार कशावर आहे, पावर आहे. पाच्या पुढे कोणतं अक्षर आहे, ड हे अक्षर आहे. ड ची मालिका शोधा फक्त, संपलं काम. ट ठ ड, ड च्या मालिकेमध्ये शेवटचा वर्ण अनुनासिक, न बाणाचा न. म्हणून मग आता एक लक्षात घ्यायचं आहे, पांडव हा न नळाचा, हा न नळाचा, हा न बाणाचा. पांडव हा शब्द लिहित असताना, पांडव हा शब्द लिहित असताना असं तुम्हाला शब्द दिला जाऊ शकतो. कोणता बरोबर, कोणता बरोबर, अजून आपण बरोबर शब्द लिहिलाच नाही. मग हा न जो आहे हा न चालणार नाही, हा न चालणार नाही. कारण हा न कशात नाही, ड च्या मालिकेत नाही, ड च्या मालिकेत नाही. म्हणून पांडव शब्द लिहित असताना पा न बाणाचा, नंतर ड आणि व, पांडव. म्हणजे हे काय होईल आता, पांडव. हा मोठा न का घेतला आपण, कारण पाच्या वर अनुस्वार आहे, अनुस्वाराच्या पुढचं अक्षर ड आहे आणि या ड च्या मालिकेत न आहे, बरोबर आहे. त्यानंतर दुसरा शब्द जर आपण जर असं घेतला, बंधू. आपल्याला अनुस्वार न देता, अनुस्वार न देता जर आपल्याला काय करायचं असेल तर लिहायचं असेल तर अनुस्वार काढून टाकायचा, अनुस्वार काढून टाकायचा. आणि या अनुस्वाराच्या पुढे, या नाही अनुस्वाराच्या पुढे कोणतं अक्षर आहे ते शोधा. ध, इकडे शोधा मालिका आपली. त थ द ध न, बाणाचा न आला का, बाणाचा न आला का, नाही, न नळाचा न आलेला आहे. म्हणून आपल्याला बंधू या याच्यामध्ये असाच लिहितो ना आपण, बंधू शब्द, बंधू. बंधू या शब्दामध्ये नळाचा नच काय येतो, कारण तो त्या मालिकेत आहे, कारण तो त्या मालिकेत आहे. लक्षात येऊन आलं का. आणि ही शेवटची एक मालिका, शेवटची एक मालिका, प फ ब भ, प फ ब भ म. संभाजी, संभाजीवर अनुस्वार आहे, सवर अनुस्वार आहे, बरोबर आहे ना. सवर जर अनुस्वार आहे, मी दिसून राहिलो का नाही, बरं जाऊ द्या ना, माझ्या दिशाचं काही नाही, ते फक्त तुम्ही संभाजी हा जो शब्द आहे ना, या संभाजीवर जो अनुस्वार आहे तो अनुस्वार काढून टाकायचा असला तर काय येईल, स हा जो सच्या वर जो अनुस्वार आहे त्याच्या पुढे भ हे अक्षर आहे, भ हे अक्षर आहे. हे साधी ट्रिक आहे, चुकणीच नाही. आणि म्हणून भ च्या या हे जे भ आहे हा भ कोणत्या मालिकेत आहे, हा प प ब म च्या मालिकेत आहे. त्याच्यामध्ये अनुनासिक कोणतं आहे, म आहे. आणि म्हणून काय होईल आता, जर संभाजी जर शब्द जर लिहायचा असेल तर म घेऊ आपण आणि भा घेऊ. आई संभाजी आहे, हाई संभाजी, बरोबर आहे ना. जर शब्द आहे संपत, आता इंग्रजीचा याच्याशी व्याकरणाशी फार जवळचा संबंध आहे, बरोबर आहे ना. आता संभाजी जो स्पेलिंग करत असताना आपण काय करू, एस ए एम
याचा उच्चार करताना आपण काय करू, आणि एक लक्षात घ्या, आणि अनुस्वार जिथे आहे, अनुस्वार इंग्रजीचं स्पेलिंग तयार करता हा एक नियम वापरला येतो. अनुस्वार जिथे आहे त्या अनुस्वाराच्या अगोदर नाव लिहित असताना जिथे जिथे अनुस्वार असेल त्या अनुस्वाराच्या अगोदर ए येतोच. ए येतोच म्हणजे स्वर येतो. ए येतो म्हणजे काय येतो, आता स्वर येतो, म्हणून SAM सम. SA सारे इंग्रजी मुलं जी असतील तर मग मुलगा वडिलांना विचारते ना, पप्पा इथे इथे यम का आला आणि इथे यन का आला. हा जर मुद्दा जर तयार जर झाला तर तो आपल्याला स्पष्ट करता आला पाहिजे, म्हणून SAM SAM बरोबर सम, बरोबर सम. पुढे संभाजी, बरोबर आहे ना. आणि म्हणून हा म्हणजे आता आपण 5 ठिकाणी अनुस्वार दिले, 5 ठिकाणी आपण अनुस्वार दिले, पण 5च्या ठिकाणी जे टिंब दिलेले आहे प्रत्येक टिंबाला वेगवेगळा अर्थ आहे. वेगवेगळे अर्थ आहे म्हणजे काय, वेगवेगळे अनुनासिक वापरल्या गेलेले आहेत. मराठीमध्ये एकूण अनुनासिकांची संख्या 5 एवढी आहे. अनुनासिकाला पर्यायी शब्द जो आहे त्याला आपण परसवर्ण असं म्हणतो, कारण अनुनासिकाच्या ऐवजी अनुस्वार, अनुस्वाराच्या ऐवजी अनुनासिक हे दिल्या जाते. आणि म्हणून तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये हा मुद्दा जो अनुनासिकांचा मुद्दा जो आहे तो मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. याच्यामध्ये काही बारकावे आहेत ते या पिरियड मध्ये काही आपण घेणार नाही. आता आपली वर्णमालिका जी आहे ही स्पर्श व्यंजन जे आहेत ते स्पर्श व्यंजन इथे जवळपास पूर्ण झालेले आहेत. आता उरला आपला खालचा भाग. खालचा भाग य र ल व च स श ह ळ आणि ञ. आता हो पेजेस पलटून घेऊ आता आपण. समजलं काय सर्वांना? आपला एक भाग राहिला आता य र ल व श षटकोन श स. त्याच्यानंतर अजून काय राहिलं? हळ. त्याचं म्हणलं काहीतरी अपूर्ण आहे. अरे एवढेच घटक आपले म्हणजे व्यंजनांचे जे गट आहेत त्या गटामधले एवढ्या घटकांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आतापर्यंत आपण जे आहे ते स्पर्श व्यंजनांची मालिका जी आहे ती स्पर्श व्यंजनांची मालिका आपण पाहिलेली आहे. उभी आडवी पूर्ण आपण त्याचं हे केलेलं आहे. य र ल व हे जे प्रत्येकाचे पाय लंगडे आहेत ना, म्हणजे अर्ध अक्षर आहेत, व्यंजन आहेत. आणि व्यंजन हे परावलंबी आहेत. व्यंजनांना स्वराचा आधार घेतल्याशिवाय त्याचा जो उच्चार जो आहे तो उच्चार काही पूर्ण होत नाही. आता आपण क्रमांक 1 वर य र ल व. य र ल व हे व्यंजन आहे, हे व्यंजन आहे. त्याचप्रमाणे य र ल व यांचा समावेश अर्धस्वर अर्धस्वरांमध्ये याचा समावेश जो आहे तो समावेश अर्धस्वरांमध्ये होतो. य र ल व यांचे येणारे म्हणजे हो पाणी थोडस पाणी 1-2 शब्द सांग. पहिला शब्द, दुसरा अत्यंत राहू द्या, खालचा घे. सांगतो फक्त आले.
आहे. तर य र ल व क्लिअर आहे. य र ल व हे व्यंजन आहे, त्यासोबत ते काय आहेत, अर्धस्वर आहेत. अर्धस्वर हे काय आहेत? अर्धस्वर हे काय आहेत? य र ल व यांच्याकरिता अनुक्रमे इ रु लु या अक्षरांचा समावेश होतो, या अक्षरांचा वापर होतो. म्हणजे अ च्या ऐवजी ई वापरला जातो, र च्या ऐवजी रु वापरला जातो, ल च्या ऐवजी लू वापरला जातो, व च्या ऐवजी उ वापरला जातो. म्हणजे कधी कधी हे शब्द असे पलटून एकमेकाचं व्यंजनाचं काम स्वर करतो, स्वराचं काम व्यंजन करतो. म्हणजे हे जे स्वर जे आहेत या स्वरांचा उपयोग जो आहे तो अर्धस्वर म्हणून केला जातो. म्हणजे कधी कधी हे य र ल व हे अर्धस्वरांचं काम करतात, किंवा जे स्वर जे आहेत स्वर हे य र ल व च कार्य करतात, य र ल व च हे कार्य करतात. म्हणून या य र ल व या चार व्यंजनांना आपण काय म्हणतो आता, अर्धस्वर. पूर्ण स्वर ते नाहीत, पूर्ण स्वर ते नाहीत, कारण ते मुळात काय व्यंजन आहेत. मुळात काय ते व्यंजन आहेत. आणि हे व्यंजन असल्यामुळे आणि ते स्वरांचं कार्य करत असल्यामुळे आपण यांना अर्धस्वर असं म्हणतो. उदाहरणासाठी आपण एक शब्द घेऊ, प्रत्येक हा शब्द आहे. प्रत्येक हा शब्द आहे. आता प्रत्येक या शब्द जो आहे या शब्दाची उकल जी आहे ती उकल जर आपण जर केली तर हा प्रत्येक शब्द दोन शब्दांपासून तयार झाला. प्रत्येक शब्द हा दोन शब्दांपासून तयार झाला. कसा तयार झाला तो? पहिला शब्द आहे प्रति, दुसरा आहे एक. लक्षात आहे, प्रति अधिक एक, प्रति अधिक एक बरोबर काय ना प्रत्येक. आता प्रत्येक म्हणजे या दोन शब्दांपासून प्रत्येक हा शब्द तयार जर झाला तर आपण याची चिरफाड जर करण्याचा प्रयत्न केला, आपण याचे जे घटक जे आहे ते घटक पाहण्याचा जर प्रयत्न जर केला तर प्र हे जे अक्षर आहे हे आहे अर्धापू, आहे अर्धापू. ही तिरपी रेष जी आहे ही तिरपी रेष आहे र, अर्धा र. र चे चार प्रकार आहेत, र चे चार प्रकार आहेत, हा त्याच्यातला एक आहे. म्हणून अर्धा र, अर्धा प अधिक अर्धा र अधिक अ, अधिक अ हा झाला प्र. आणि त्याच्या पुढचा जो शब्द जो आहे ते आहे अर्धा अत अधिक पहिली विलांटी आहे. याचा अर्थ काय? रस्व ये. याचा अर्थ काय झाला आता? रस्व ये. या ईचा पाय लंगडा करण्याची गरज नाही, कारण तो स्वर आहे. कारण तो स्वर आहे, स्वरामध्ये काही मिसळलेलं नाही. आणि रस्व स्वर जर आहे तर ते स्वतंत्रच आहे. आता लक्षात घ्या, आपल्याला काय करायचंय, याला जोडायचं आहे. आणि म्हणून प्रति, प्रति या शब्दाचा शेवट कशाने झाला आता? ईने झाला. प्रति या शब्दाचा शेवट कशाने झाला? ईने झाला. आता प्रति या शब्दाचा शेवट ईने झाला तर या ईला काढून टाकायचं. या ईला काय करायचं आता? काढून टाकायचं. या ईला काढलं म्हणजे स्वर गेला, स्वर गेला. स्वराची जागा आता कशाने भरावं लागेल? याने भरावं लागेल. हा ई जर गेला, तिथला ई जर आपण काढून टाकला तर स्वराची जागा आपण कशाने भरू? याने भरून काढू. आणि म्हणून इथपर्यंत व्याकरण तयार आहे आपलं. अर्धा प अधिक र, अर्धा प अधिक र अधिक अ अधिक त. अर्धा तो आहे, अर्धा तो आहे. मग आपल्याला काय करायचं आहे? म्हणजे इथपर्यंत तयार आहे हे असं प्र अर्धा तो, अर्धा तो आपला तयार आहे. बरोबर आहे की? आता आपल्याला काय केलं, या अर्ध्या तोच्या जवळ ई होता, हा ई काढून टाकला, हा ई काढून टाकला. म्हणून या ईची जागा कोणी भरली? याने भरली. शब्द तयार झाला प्रत्यय. हा एक जो आहे, हा एक आपल्याला काय करायचा आहे? इकडे मिसळून टाकायचा. हा जो ए आहे हा ए याच्यावर ठेवला आणि क जसाच्या तसा येईल.
क जसाच्या तसा लिहिला. तुमच्या लक्षात येऊन आलं का की आता काय झालं नेमकं? ही होता, इथे ही होता, तो ही निघून गेला, ही निघून गेला, हीची जागा कोणी घेतली? याने घेतली. म्हणजे तो काय झाला आता? अर्धा स्वर झाला. तो काय झाला आता? अर्धा स्वर झाला. मुळात तो काय? ते व्यंजन आहे. ते व्यंजन आहे, पण व्यंजनाने व्यंजनाचं काम करण्याऐवजी व्यंजनाने कशाचं काम केलं? स्वराचं काम केलं. म्हणून तो मुळात स्वर नाही, पण त्याने स्वराचं काम केलं म्हणून तो काय झाला आता? अर्ध स्वर झाला. दुसरा शब्द आहे एक स्वल्प. पुस्तकात आहे ना स्वल्प. हा जो स्वल्प शब्द जो आहे, या स्वल्प शब्दामध्ये दोन दोन शब्द आहेत. स्वल्प शब्दामध्ये दोन शब्द आहेत. याला आपण तोडून काढू. सु अधिक अल्प. सु अधिक अल्प. आता लक्षात घ्यायचं आहे, इथे स आहे, अर्धा स अधिक उ. बरोबर काय? सु म्हणजे अर्धा स अधिक उ. आता उ मध्ये काही टाकण्याची गरज नाही, तो मुळातच स्वर आहे. तो मुळातच स्वर आहे. आता काय झालं? सु जे आहे म्हणजे हा उ जो आहे, हा उ काढून टाकला. समजा हा उ जो आहे, उ काढून टाकला. अक्षर काय उरला आता? म्हणजे अर्धा स. अर्धा स. आता अर्धा स जो आहे, या ऊची जागा, या ऊची जागा कोणी घेतली? वने घेतली. म्हणून स्व. बरोबर आहे की नाही? अरे हा हो इथे आलाच. हा हो इथे आलाच. म्हणून मग काय करू पुढे? स्वल्प. म्हणून काय होईल आता? स्वल्प. लक्षात आलं का? याला आपल्याला स्वल्प म्हणजे भूची जागा कोणी घेतली? वने घेतली. म्हणून अशा प्रकारे हे याला काय म्हणता येतात आपल्याला? अर्ध स्वर असं म्हणता येईल. पुढचा मुद्दा आहे आपला, हे लक्षात आलं का? मला ते सवय नाही. कॉमेंट्स वाले काय म्हणतात? बरोबर आहे की काय? आता ते राहिले तीन अक्षर. श श श स. हे दिसायला जरी सारखे असले ना, दिसायला जरी सारखे असले तरी त्यांचे उच्चार जे आहेत ते उच्चार वेगळे. उच्चार कसे आहेत? श चा उच्चार जो आहे, तो श चा उच्चार करत असताना आपले जिभेचा शेंडा जो आहे तो निमुळता होतो. जिभेचा शेंडा निमुळता येतो. शिटी वाजल्यासारखी अवस्था होते असा काय. आणि हा षटकोन श जो आहे ना, ह्या षटकोन शचा उच्चार करत असताना नाही, आपल्या ह्या जी जिभेच्या दोन्ही जिभेची जी मागची बाजू जी आहे, ही मागची बाजू उंचावते. मागची बाजू उंचावते आणि वरचं आपलं जे टाळू आहे, त्या टाळूला ते स्पर्श करते. म्हणून म्हणून त्याला म्हणून त्याला तो षटकोन श आहे, त्याचा उच्चार थोडासा गंभीर होतो. आणि स जो आहे, स चा उच्चार करत असताना आपली जीभ आकृती होते. जीभ जी आहे, जीभ आपली आकृती होते. आणि मग बरेचदा असे जे अक्षर जे हे अक्षर लिहित असताना अनेक अडचणी येतात. आपण श च्या ठिकाणी श घेतो, श च्या ठिकाणी स हे घेतो. असे अडचणी ज्या त्या अडचणी येतात. आणि म्हणून श श स हे तीन अक्षर जे आहेत, हे तीन अक्षर आपल्या तोंडाला ते घर्षण करून जातात. ते घर्षण करून जातात. म्हणून मग यांना घर्षण घर्षण. तर यांना घर्षण असं म्हणतात. हो जो आहे, हो हा महाप्राण आहे. हो जो आहे हा महाप्राण आहे. म्हणजे याचा समावेश महाप्राण मध्ये होतो. याला महाप्राण असं म्हणतात. ळ हा जो म्हणजे जे व्यंजन जे आहे, हे व्यंजन स्वतंत्र असं व्यंजन आहे. स्वतंत्र असं व्यंजन आहे. इथपर्यंतची जी वर्णमाला जी आहे ती खऱ्या अर्थाने संपली. इथपर्यंतची वर्णमाला संपली. उरले दोन अक्षर. उरले हे दोन अक्षर क्ष आणि ज्ञ. क्ष आणि ज्ञ ही सुरुवातीपासूनच कशामध्ये ही संयुक्त आहे. संयुक्त व्यंजन आहे. जसं आपण सुरुवातीला पाहिलं संयुक्त स्वर आपण पाहिले, त्याचप्रमाणे हे संयुक्त व्यंजन आहे. क्षचा अर्थ काय होतो लक्षात घ्या.
अर्धा क अधिक षटकोन श अधिक क बरोबर क्ष बरोबर क्ष आणि ज्ञ जे आहे द न य आणि ज्ञानदेवचं स्पेलिंग आपण करत असताना करतो ना DNY DN DN हो पाहिजे ना DNY म्हणजे इंग्रजी अवलंबून आहे बरं मराठीवर इंग्रजी मराठीवर अवलंबून आहे म्हणून क्षच करत असताना अर्धा क अधिक क्ष अधिक पूर्ण याला क्ष असं म्हणतात आणि ज्ञ जो आहे ते त्याला द न य द न य त्याला आपण ज्ञानदेव असं म्हणतो म्हणजे ज्ञ असं म्हणतो ज्ञानदेवचं स्पेलिंग करत असताना DNY चा आपण वापर करतो तर अशा प्रकारची ही वर्णमाला आहे तर इथे जवळपास संपली काही उर्वरित काही जर सुटलं असेल काही राहिलं असेल तर आपण पुढच्या पिरियडला ते पाहण्याचा प्रयत्न करून काही कमेंट्स येतील तर ते आपण स्वीकारून आपण पुढच्या पिरियडला ते सोडवण्याचा प्रयत्न करू ठीक आहे धन्यवाद